सर्वांचं स्वागत आहे मराठी शेमाके क्लासेसच्या वेबिनारमध्ये. अ, सर्वांना माझा ऑडिओ आणि व्हिडिओ होप क्लिअर असेल. कोणाला माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर नसेल तर प्लीज मला चॅट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्ही बोलू पण शकता. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर नाही. सर्वांना आहे क्लिअर? प्लीज तुम्हाला. येस. थँक्यू. सो येस. गुड गुड. थँक्यू. काही सूचना आहेत आपला वेबिनार स्टार्ट करायचे आहे ते प्लीज तुम्ही केअरफुली ऐका. म्हणजे आपला वेबिनार जो आहे तो स्मूथली होईल आणि काही कसलंही इंटरप्शन होणार नाही. मी पटापट ते सांगतो तुम्हाला कशा प्रकारे अटेंड करायचं आहे. तर तुम्हाला कोणाला व्हिडिओ ऑन करायचा नाही. व्हिडिओ बिलकुल बंद ठेवा. व्हिडिओची आवश्यकता नाही. ऑडिओची पण आवश्यकता नाही. जेव्हा मी बोलायला सांगेल तेव्हाच प्लीज तुमचा ऑडिओ तुम्ही माईक ऑन करा. बाकी आवश्यकता नाही. तुमच्या आजूबाजूला गोंधळ नसला पाहिजे. बोलताना प्लीज तुम्ही त्याची काळजी घ्या. तुमच्या आजूबाजूला बिलकुल नॉईस नसला पाहिजे. आणि बोलताना एक प्रोफेशनल वेनं तुम्हाला ऍक्ट करायचं आहे, बोलायचं आहे. आपण सर्व सुसंस्कृत राज्यातले आहोत, शिकलेले आहोत आणि सर्व आपल्या वेबिनारमध्ये वेल एज्युकेटेड लोक जॉईन झालेले आहेत, सर्व शिकलेले आहेत आणि चांगल्या सुसंस्कृत घरातले आहेत सर्वजण आपण. सो बोलताना काळजी घ्यायची, असे क्वेश्चन्स विचारायचे, अशा गोष्टी डिस्कस करायच्या की ज्यामुळे बाकीच्यांना कोणाला त्रास नाही होईल. अशा गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत फक्त. ओके, चालेल. आपण वेबिनार स्टार्ट करू. सो कुठल्या कुठल्या एरियामधून जॉईन झाले मला थोडं सांगू शकता का तुम्ही चॅट बॉक्समध्ये? महाराष्ट्रातले, पूर्ण महाराष्ट्रभरातले स्टुडंट्स आहेत, मेंबर्स आहेत आजच्या वेबिनारमध्ये. तुम्ही चॅट बॉक्समध्ये मला सांगू शकता. पुणे, मुंबई, नाशिक, सातारा. येस, गुड. सातारा, नाशिक, गुड. पुणे, जालना, बारामती. व्हेरी गुड. गुड. रत्नागिरी. येस. नांदेड. व्हेरी गुड. बीड. ओके. सो डिफरंट पार्ट ऑफ आवर स्टेट, आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या एरियामधून सर्व मेंबर्स जॉईन झालेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. आणि रविवारच्या दिवशी महत्वाचे कामं सोडून सुट्टीच्या दिवशी तुम्ही वेबिनारला आलेले आहेत. खूप तुम्ही स्वतःला मी स्वतः मनापासून आभारी आहे. फॅमिलीला देण्याचा वेळ तुम्ही इथं वेबिनारमध्ये देत आहात आणि शिकण्यासाठी देत आहात इथं. तो तुमचा जो वेळ आहे इथं मी बिलकुल वेस्ट होऊ देणार नाही. या वेळेचा सदुपयोग करू, आपण चांगल्या कामासाठी उपयोग करू. आणि पुढील साधारण 1.5 तास आपल्याला इथं बसायचं आहे. 1.5 तास तुमचे एकदम शार्पली आणि चांगलं नॉलेज तुम्हाला मिळेल. आणि माझ्याकडून तुम्हाला 2 गोष्टी मिळतील आणि तुमच्याकडून पण मला 2 गोष्टी ऐकायला आणि शिकायला मिळतील. ओके. येस, बीड. ओके, चालेल सर. थँक्यू. बीड, अकलूज, रत्नागिरी. ओके ओके, रत्नागिरी. चालेल. सो आजच्या वेबिनारचा जो टॉपिक आहे आपला, की शेअर मार्केट हा आपला इन्कम सोर्स होऊ शकतो का? दुसरा इन्कम सोर्स होऊ शकतो का? तुमच्यापैकी किती जण असे आहेत की जे शेअर मार्केटमध्ये एकदम नवीन आहे, ज्यांनी फक्त नाव ऐकलेलं आहे, कुठल्याही प्रकारची शेअर मार्केटमध्ये अजूनपर्यंत गुंतवणूक केलेली नाही किंवा कुठलंही काम केलं नाही? मला थोडं तुम्ही त्याच्याबद्दल जर तुमचं इंट्रोडक्शन जर दिलं तर मला व्यवस्थित अकॉर्डिंगली सांगता येईल. तुम्ही प्लीज मला चॅट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही बिगिनर टाईप करू शकता, बी टाईप करा किंवा बोलू पण शकता की येस आम्ही बिगिनर आहोत. आणि ज्यांना माहिती आहे ते मार्केटविषयी त्यांना थोडीफार माहिती आहे किंवा ते सध्या काम करत आहे तर ते तिथं टाईप करू शकतात यस. येस ज्यांनी टाईप केलं किंवा ए जरी टाईप केलं, ए म्हणजे ऍडव्हान्स हवा मी थोडे मार्केटच्या विषयी. सो कळेल मग. बी बिगिनर. गुड गुड. बी बिगिनर. बिगिनर. येस, बिगिनर. ओके, बिगिनर आहेत. येस, गुड. बिगिनर. ओके. येस, म्हणजे ऑलमोस्ट आपण सर्वजण नवीन आहोत मार्केटच्या विषयी, आपल्याला बिलकुल माहिती नाही. मित्रांनो, आपण सध्या, तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात सध्या काम करत आहात. तुम्ही जॉब करत असणार किंवा तुमचा काही बिझनेस असेल, एक सेल्फ इंडिपेंडेंट बिझनेस असेल किंवा जॉब असेल, प्रायव्हेट असो की सरकारी जॉब असो, गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट जॉब असो, कुठलाही जॉब असो. आपण आपल्याला त्या एका उत्पन्नाच्या सोर्समधून, एका इन्कम सोर्समधून आपण समाधानी नाही. आपल्याला असं वाटते की माझ्याकडे थोडा वेळ आहे आणि त्या वेळेतून माझ्याकडे जे 2 पैसे आहेत,
जे शिल्लक 2 पैसे उरतात त्या पैशांचा मी कुठंतरी एक सदुपयोग करू आणि त्या पैशांना थोडंसं कामी लावून, त्या पैशांना थोडंसं मार्गी लावून मी 2 पैसे आणखी माझ्याकडे आले पाहिजेत, जेणेकरून माझा उत्पन्नाचा सोर्सही वाढेल आणि माझ्या फॅमिलीला पण त्याची हेल्प होईल, जे उत्पन्न होईल त्याचं. आणि हे सर्व सर्व माणसांना वाटते आणि वाटायलाच पाहिजे. बाकी आपल्याला तो अधिकार आहे, जो जे गर्भश्रीमंत लोक आहे, अतिश्रीमंत लोक आहेत, त्यांना जो अधिकार आहे पैसे कमवण्याचा, तो आपल्याला पण आहे आणि तो असायलाच पाहिजे. आपला जन्मसिद्ध अधिकार आहे पैसे कमावणे. आपल्याला गरीब म्हणून जन्माला आलो तर आपल्याला गरीब म्हणून नाही मरायचं आहे. बरोबर. सो आधी आपल्या माइंडमध्ये हे टाका की आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. जोपर्यंत तुम्ही असा विचार करणार नाही की मी श्रीमंत होऊ शकतो, तोपर्यंत आपण श्रीमंत नाही होऊ शकणार. आपल्या माइंडमध्ये ती कल्पना आधी रुजवायची आहे. उदाहरण तुम्हाला एक सांगतो. नील आर्मस्ट्रॉंग सर्वांना माहिती आहे का माहिती नील आर्मस्ट्रॉंग कोण आहेत तर? ऐकलंय ना? नील आर्मस्ट्रॉंग माहिती आहे? येस, माहिती असेल तर चॅट बॉक्समध्ये सांगा हो माहिती आहे. नसेल तर नो. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर जाणारा पहिला माणूस आहे. चंद्रावर जो व्यक्ती गेला आहे त्यांचं नाव आहे फर्स्ट पर्सन ऑन मून, नील आर्मस्ट्रॉंग. ते 1969 70च्या दशकात ते चंद्रावर गेले. आता मला सांगा, त्यांनी चंद्रावर जाण्याचा जेव्हा ज्या वर्षी ते गेले, त्यांच्या मनात जेव्हा विचार आला, ते इमिजिएटली गेले असतील का तेव्हाच्या तेव्हा? गेले असतील का? तेव्हा चंद्रावर जाण्याची कल्पना करणं, इमॅजिन करा. आपण आजही करू शकत नाही. त्यांनी 1970ला केली चंद्रावर जाण्याची कल्पना. 70ला. आता चंद्रावर ते 1970ला गेले. 1970ला ते चंद्रावर गेले. आता जेव्हा ते चंद्रावर गेले, त्यांच्या मनात तेव्हा आलं असेल का 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, 1 महिन्याआधी, 2 महिन्याआधी की मला चंद्रावर जायचं आहे? नाही, अजिबात नाही आलं असेल. त्यांनी तो आधी त्याच्या मनात तो विचार आला असेल आणि त्यांनी ते माइंडमध्ये पूर्ण प्लॅनिंग केली की मला आता चंद्रावर जायचं आहे. मला चंद्रावर जायचं आहे आणि चंद्रावर जाण्यासाठी मला काय काय गोष्टी कराव्या लागतील, कुठले कुठले रिसोर्सेस मला अवेलेबल करावे लागतील, कुठल्या कुठल्या गोष्टीची मला गरज पडेल, काय अभ्यास करावा लागेल, काय यंत्रणा मला लागेल, कोणत्या लोकांची मला मदत घ्यावी लागेल. बरोबर. ते सर्व त्या प्रोजेक्टवरती त्यांनी काम केलं आणि साधारण ते ज्यांनी त्यांच्या मनात जेव्हा कल्पना आली त्याच्यानंतर ते 10 वर्षांनी चंद्रावर, म्हणजे जेव्हा गेले ना 1970ला, त्या 10 वर्ष आधीपासून त्यांनी ती प्लॅनिंग चालू केली होती चंद्रावर जाण्याची. पण ते स्वतः चंद्रावर जायच्या आधी त्यांचं जो मन आहे ते मनानं आधी चंद्रावर पोहोचलेले होते. ते मनानं ऑलरेडी तिथं गेलेले होते आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी जे 10 वर्षाचा जो कार्यकाळ आहे त्या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी चंद्रावर जाण्याची प्लॅनिंग चालू केली आणि इतिहास बनवला. सेम आपल्या मनात पण आपल्याला त्या कल्पना टाकायच्या आहेत की मी श्रीमंत होऊ शकतो. तेवढा वेळ नाही लागणार 10 वर्ष. ओके. त्यांना चंद्रावर जाण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल 10 वर्षे, तेवढा वेळ तर नक्कीच नाही लागणार, मला माहिती आहे. पण आपल्या मनात आधी त्यांच्यासारखे विचार आणावे लागतील की मी श्रीमंत होऊ शकतो, मी भरपूर पैसा कमावू शकतो. जोपर्यंत हे आपण स्वतःला सांगणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अपलाईन होतील नाहीत. बरोबर. मी तुम्हाला मार्ग सांगणार आहे, रस्ता सांगणार आहे, कल्पना तुमची आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, माझ्याकडे श्रीमंत होण्याचा रस्ता आहे. माझ्याकडे श्रीमंत होण्याचा रस्ता आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, मी मार्ग सांगतो. कुठल्या पद्धतीनं श्रीमंत होऊ शकतो आपण, कुठल्या पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो. बरोबर. श्रीमंत होण्यासाठी खूप मार्ग आहेत, खूप खूप रस्ते आहेत, लिगल रस्ते जे आहेत ते खूप आहेत. बरोबर. आता तुम्ही जे काम करत आहात याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्याच्यामधून श्रीमंत होऊ शकणार नाही, होऊ शकता. आता तुम्ही जो बिझनेस करत आहात तुम्ही त्याच्यामधूनही श्रीमंत होऊ शकता. किंवा मी जे सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त आणखी खूप मार्ग आहेत श्रीमंत होण्याचे. मी हे म्हणत नाही की याच्यामधूनच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. खूप मार्ग आहेत असंख्य. पण एक मार्ग माझ्याजवळ पण, बरोबर, ज्या मार्गाने मी स्वतः झालेला आहो आणि माझ्यासोबत मी खूप लोकांना त्या मार्गावर रस्त्यावर आणलेलं आहे आणि लिगल आहे, अप्रूव्ड आहे आणि कुठलेही 21 दिवसात डबल करण्याची स्कीम नाही आहे. ओके. सो शेअर मार्केट हा एक आधुनिक मार्ग बनलेला आहे आजच्या काळात. आज 2020व्या शतकानंतर आज जर अजूनही जर आपण शेअर मार्केटमध्ये नाही आहोत, शेअर मार्केट म्हणजे अजूनही जर आपण आर्थिक ज्ञान नाही आहे, गुंतवणुकीचं ज्ञान नाही आहे, तर आपण मागासलेले आहोत. आर्थिक मागासले पण आपल्यामध्ये आहे. आपल्याला पैसे कसे मॅनेज करायचे, आपल्या पैशांना कसं रोटेट करायचं, कसं युटिलाइज करायचं हे जर माहिती नाही तर आपण आर्थिक मागासलेले आहोत. बरोबर. मॅडम तुमचा कॅमेरा बंद करा, कॅमेऱ्याची आवश्यकता नाही प्लीज.
आशा मॅडम. येस. कॅमेऱ्याची आवश्यकता नाही कोणाची. ओके. सो आपण आर्थिक मागासले पण आपलं दूर करायचं आहे. ते दूर करण्यासाठी खूप सारे रस्ते आहेत, खूप सारे मार्ग आहेत. एक जो मार्ग मी निवडलेला आहे तो आहे गुंतवणुकीचा. म्हणजे काय, आपल्याकडे जो पैसा आहे त्या पैशाला कामी लावायचं, मार्गी लावायचं. कशा प्रकारे मार्गी लावू शकतो? आता तुम्ही तर नोकरी करत आहात, तुम्ही तर दुसरा बिझनेस करत आहात. पण आता तुम्हाला नोकरी करता करता किंवा जो सध्या जो बिझनेस चालू आहे तो करता करता दुसरा बिझनेस तुम्ही करू शकत नाही. करू शकता का सांगा बरं? तुम्ही जेवढा नोकरीला वेळ देता आता सध्या, तेवढा तुम्ही तुमच्या जर बिझनेस चालू केला दुसरा, तेवढा वेळ देऊ शकणार का? येस देत असणार तर सांगा, येस देऊ शकतो, नसेल तर नो. देऊ शकता का सांगा मला, चॅट बॉक्समध्ये मला सांगू शकता. सध्या जो तुम्ही जो बिझनेस करत आहात किंवा जे जे काही इन्कम सोर्स आहे तुमचं, त्या इन्कम सोर्समधून तुम्हाला जर दुसरा बिझनेस करायचा असेल, तुमच्याकडे पैसे आहेत, ठीक आहे, तुम्ही म्हणता माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, मी त्याच्यात बिझनेस करू शकतो, पण तुम्ही त्याला वेळ देऊ शकता का सांगा तो बिझनेस करण्यासाठी? कारण की तुम्ही जॉब जो करता ना, त्या जॉबला तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 तास द्यावे लागतात. फिजिकली तिथं 8 ते 10 द्यावे लागतात. म्हणजे स्वतः आपल्याला तिथं थांबावं लागतं आणि घरी आल्यानंतर आपल्या मागे ऑफिसचे कामं असतातच, आपल्या डोक्यात त्या कल्पना असतातच चला ऑफिसच्या. नाही देऊ शकत. बिलकुल नाही देऊ शकत. आपण जर आपल्याला एक इन्कम सोर्स जो चालू आहे, सपोज जर तुम्ही एखाद्या नोकरीमधून 30,000 रुपये कमवत आहात, एक्झाम्पलसाठी सांगतो मी, कोणी 30, कोणी 50, कोणी 15, कोणी 20,000 रुपये कमावत असेल, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तिथे किती वेळ देता, तुम्हाला हे माहिती आहे की ते करण्यासाठी तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो. बट आणि तेवढंच उत्पन्न जर तुम्हाला दुसऱ्या बिझनेसमधून जर घ्यायचं असेल, सेम तेवढं उत्पन्न, तर तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल, हे माहिती आहे. बरोबर. जर तुम्हाला 20,000 रुपये पगार आज मिळत आहे आणि 20,000 रुपयासाठी तुम्ही जर 10 तास देत आहात नोकरीमध्ये, तर तुम्हाला दुसरे 20,000 रुपये बनवण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल. एवढं तर मान्य आहे ना तुम्हाला? हो की नाही? माझ्याशी बोलू शकता. माईक चालू आहे की बंद आहे? चालू आहे सर्वांचे माईक, बोलू शकता. बरोबर, हे मान्य आहे की आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागेल. बरोबर. मग येस येस कोण म्हणतंय? गुड. नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. येस. पूर्वा मॅडम येस म्हणताय तुम्ही. तुम्ही करू शकता कमी वेळेत तेवढा इन्कम सोर्स? नाही करू शकत. ओके, सर्वांचं मत सहमत आहे. तुम्ही, मी बोलतोय त्याच्याशी तुम्ही सहमत आहात, मी असं मान्य करतो. म्हणजे जर तुम्ही जे इन्कम घेत आहात तेवढे इन्कम घेण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ सध्या देऊ शकत नाही. बरोबर. मग आता मला सांगा आणखी, आता तुमच्याकडे एक बिझनेसची कल्पना आहे, तुम्हाला माहिती आहे की मला हा बिझनेस करता येतो. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही सपोज एखादे सिव्हिल इंजिनियर आहे, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट आहात, तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, तुम्ही MSc ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, 10th आहे, 12th झालेलं, तुमचं काहीही शिक्षण असू द्या, कुठलंही शिक्षण असू द्या, पण तुम्हाला कुठल्या तरी एका व्यवसायामध्ये रुची आहे. कुठलाही व्यवसाय असू द्या, कुठलाही, तुम्ही पार्लरचा असो, फूड इंडस्ट्री संबंध असो, की म्हणजे कोणाला किचन हॉटेल चालू करायचं असेल, कोणाला कन्स्ट्रक्शन मध्ये जायचं असेल. येस बोला, काय क्वेश्चन आहे बोला. बोला सर प्लीज. ओके, मी बोला, एक 30 सेकंद देतो, बोला प्लीज. ओके. बाकीच्या सर्वांना आपण वेटिंगवर नाही ठेवू शकत सर. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 10th असू द्या, नो प्रॉब्लेम. ओके, काही हरकत नाही. ओके. सो सांगेल मी त्याच्यावर पण उत्तर देईल. तुमची 10वी झालेली आहे, डोंट वरी. ओके. सो तुम्हाला कुठल्या तरी व्यवसायामध्ये रुची आहे, असं किती जण आहेत की ज्यांना कुठल्या तरी व्यवसायात रुची आहे? आणि कोणत्या व्यवसायात रुची आहे तुम्हाला सांगा बरं, की मला हा व्यवसाय करायला हा आवडतो. काय झालं, काय कोणाचं काय केलंय? कुठल्या व्यवसायामध्ये तुम्हाला रुची आहे? प्लीज नका बोलू मध्ये. कोण बोलताय? हा गुड. व्यवसाय विचारतो मी, व्यवसाय. हे तर आहे, शेअर मार्केट तर आहेच. हे सोडून दे, की सध्या जे तुम्ही करत आहात, तुम्हाला असं वाटते की मला दुसरा कुठला तरी माझा व्यवसाय असला पाहिजे,
की म्हणजे मला हॉटेल टाकायची आहे, मला ऑटोमोबाईलचं शोरूम टाकायचं आहे, गाड्यांचं मेकॅनिक आहे बनायचं आहे, किंवा गाड्यांच्या गॅरेजचं जे पार्ट्स असतात त्या पार्ट्समध्ये टाकायचं आहे, मेडिकल शॉप टाकायचं आहे, कुठला तरी बिझनेस कुठलाही जो तुम्हाला वाटतो तो टाका. बरोबर. बरं बरं ठीक. ओपी ओपो CPH कोण आहे प्लीज बोलू नका. ओके, माईक बंद करा. मी नाहीतर क्लासमधून रिमूव्ह करेल तुम्हाला प्लीज. ओके, बाकीच्यांना डिस्टर्ब होऊ देऊ नका तुमच्या बोलण्यामुळे. ओके, गुड गुड. ओके, सो आपल्याला गुड. ओके, नो प्रॉब्लेम. सो प्रत्येकाला असं वाटते की मला एक माझं उत्पन्न असलं पाहिजे, माझं एक उत्पन्न असलं पाहिजे, त्याच्यासाठी कुठला तरी व्यवसाय मला करायचा आहे. उत्पन्न असं मनात आपण ठरवलं म्हणून येईल का, की नाही मला एक उत्पन्न पाहिजे, मला उत्पन्न पाहिजे, मला रात्री स्वप्न आलं आणि मला उत्पन्न पाहिजे जेणेकरून मी श्रीमंत झालं पाहिजे. विचार केला ना होईल का आपण श्रीमंत? फक्त नाही, आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल, आपल्याला कृती करावी लागेल. आणि कृती ऍक्शन घ्यायसाठी आपल्याला कशावर कृती करायची, ऍक्शन कशावर घ्यायची आहे हे पण आपल्याला जो पाहिजे. प्लॅनिंग, आणि ती प्लॅनिंग कशावर असली पाहिजे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर मला श्रीमंत व्हायचंय फक्त एवढा विचार केला ना होऊ का आपण? बिलकुल नाही, बिलकुल नाही होऊ आपण. जसं आधी मी म्हटलं थोड्या वेळापूर्वी की आपल्याला आपल्याला कुठला तरी एक व्यवसाय, पैसे कमवायचे आहेत आणि पैसे कमवण्यासाठी मला कुठला तरी एक मार्ग पाहिजे. मग तो मी मार्ग असा असू शकतो माझा, मी माझा एक सध्या कुठला तरी जॉब करत आहोत आणि दुसरा एक व्यवसाय पण मी सोबत सोबत करू शकतो, पण तो व्यवसाय करण्यासाठी मी वेळ देऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. मग काय करू शकतो आपण? मग आपण जो व्यवसाय आपल्याला आवडते, जो व्यवसाय आपल्याला आवडते त्या व्यवसायासोबत आपण कोणाची भागीदारी करू शकतो ना, त्या व्यवसायात पार्टनरशिप करू शकतो ना. तो जर तुम्हाला लिगली लिहून देत असेल, तो जर तुमच्यासोबत पार्टनरशिप करण्यासाठी समोरचा व्यक्ती तयार असेल, तो जर म्हणू शकते की यस ये माझा पार्टनर हो, या तुम्ही माझे पार्टनर हो, मी तुम्हाला लिहून देण्यास तयार आहोत आणि तुम्ही माझ्या व्यवसायात जेवढी भागीदारी करणार तेवढी मी तुम्हाला मोबदला देण्यास तयार आहोत, तेवढाच. म्हणजे जर तुम्ही माझ्या बिझनेसमध्ये 50% पैसे टाकत असणार तर 50% तुम्हाला प्रॉफिट, प्रॉफिटवर. जर तुम्ही माझ्या बिझनेसमध्ये माझा बिझनेस आहे 10 लाख रुपयाचा आणि तुम्ही जर 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करत आहात तर किती पर्सेंट पार्टनरशिप झाली? 50%. जर बिझनेस 10 लाख रुपयाचा आहे, तुम्ही त्याला 2 लाख रुपये देत आहात, किती झाली पार्टनरशिप? 20%ची. बरोबर आहे की चुकतंय? कळतंय ना? मग आपण स्वतः जर बिझनेस करू शकत नाही, पण कोणाच्या बिझनेसमध्ये तर आपण पार्टनर होऊ शकतो ना, कुणाच्या तरी. आणि तो बिझनेस जर आपल्याला एक लिगल आहे, व्हाईट आहे, भारत सरकार म्हणत आहे, गव्हर्नमेंट म्हणत आहे, आणि तो समोरचा व्यक्ती पण आपल्याला लिहून देण्यास तयार आहे, बरोबर, हे माझा बिझनेस हो. आणि बिझनेस म्हणजे कशामध्ये? कुठल्या कंपनीमध्ये? कुठल्या कंपनीमध्ये तो बिझनेस करू शकतो आपण? महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, TCS, इन्फोसिस, ITC, रिलायन्स, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत की त्या कंपन्यांची तुम्ही पार्टनर होऊ शकता, त्यांचे भागीदार होऊ शकता. तुम्हाला जर ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही रिलायन्सचे पार्टनर होऊ शकता, इंडियन ऑइलचे पार्टनर होऊ शकता, भारत पेट्रोलियमचे पार्टनर होऊ शकता. तुम्हाला जर फूड इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे की माझं हॉटेल असलं पाहिजे, तुम्ही झोमॅटोमध्ये पार्टनर होऊ शकता, KFCचे पार्टनर होऊ शकता, मॅकडॉलचे पार्टनर होऊ शकता, बरोबर, डॉमिनोजचे पार्टनर होऊ शकता. तुम्हाला जर तुम्ही सॉफ्टवेअर मधलं तुम्हाला नॉलेज आहे तर तुम्ही इन्फोसिसचे पार्टनर होऊ शकता, TCSचे पार्टनर होऊ शकता, विप्रोचे पार्टनर होऊ शकता. तुम्हाला जर कन्स्ट्रक्शनची रिलेटेड सेक्टरमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही LNTचे पार्टनर होऊ शकता, तुम्ही GMRचे पार्टनर होऊ शकता. तुम्हाला जर फार्मास्युटिकल सेक्टरचं नॉलेज आहे, मेडिकल फील्ड मधलं, तुम्ही डॉक्टर रेड्डीचे पार्टनर होऊ शकता, सन फार्माचे पार्टनर होऊ शकता, सिप्लाचे पार्टनर होऊ शकता. हे जे मी नावं घेतो ना, हे सगळे बिझनेसेस आहेत मोठमोठे, जे अब्जो कोटी रुपयाच्या कंपन्या आहेत, यांचे आपण पार्टनर होऊ शकतो, भागीदार होऊ शकतो. आणि त्या कंपन्या लिहून देतील आपल्याला, त्यांचं प्रमाणपत्र देतील की यस तुम्ही आमचे पार्टनर झाले आहात. तुम्ही त्यांना 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, 1 लाख रुपये द्या, 2 लाख रुपये द्या, 1 कोटी द्या, 2 कोटी, कितीही द्या त्यांना पार्टनरशिप, ते घेण्यास तयार आहेत आपला पैसा. आणि सर्टिफिकेट पण देतील, प्रमाणपत्र पण देतील की हो तुम्ही माझे पार्टनर झालेले आहात. ही जी प्रोसेस आहे त्यांची पार्टनरशिप होण्याची, हे आहे शेअर मार्केट. त्यांच्यासोबत आपण शेअर करत आहोत बिझनेस. काय करत आहोत आपण? त्यांच्यासोबत बिझनेस शेअर करत आहोत. मागील साधारण 25 वर्षापासून रिलायन्स रिलायन्स जे आहे ते या फील्डमध्ये आहे.
आणि रिलायन्सचे जे काय पार्टनर आहेत झालेले आतापर्यंत, रिलायन्सचे आतापर्यंत जे काय भागीदार आहेत, रिलायन्सने त्यांना आतापर्यंत किती उत्पन्न दिलं दाखवतो मी तुम्हाला. ओके, रिलायन्सने आतापर्यंत त्यांच्या भागीदारांना किती उत्पन्न दिलं आहे. माझी स्क्रीन दिसते का सर्वांना सांगा. स्क्रीन आहे माझी व्हिजिबल? प्लीज मला सांगू शकता प्लीज. गुड. रिलायन्सने त्यांच्या भागीदारांना मागील 1 वर्षात, हा मी 1 वर्ष सिलेक्ट केलेला आहे, रिलायन्सचे मी डिटेल्स ओपन केलेले आहेत. रिलायन्सचं परफॉर्मन्स कसं आहे, रिलायन्सनं कशा प्रकारे काम केलेलं आहे, गुंतवणूक केली तर रिलायन्सनं 1 वर्षामध्ये 38% रिटर्न्स दिलेले आहेत. किती? 38%, 38%. म्हणजे 1 लाख रुपये जर तुम्ही रिलायन्सला दिले असते की हे घे माझ्याकडून 1 लाख रुपये, तुझ्या व्यवसायात मी 1 लाख रुपयाची पार्टनरशिप करतो, तर त्या 1 लाख रुपयाचे 1 वर्षभरात किती पैसे मिळाले असते आपल्याला? एक 1 लाख 1,38,000. किती? 1,38,000. 1 लाख रुपयाचं जर 50 दिले असते तर 50चे 38%. 2 लाख दिले असते तर 2 लाखाचे 38%, 38%. रिलायन्सचं. बरोबर. रिलायन्समध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड आहात, तर माहिती आहे रिलायन्स सर्वसामान्य कंपनी आहे, सर्वांच्या परिचयाची कंपनी आहे. आयटीसी, आयटीसी आणि रिलायन्स, हा हे तर मी 1 वर्षाचं दाखवलं तुम्हाला. बरोबर. आपण बघू की रिलायन्समध्ये जर तुम्ही गुंतवणूक 2000 पासून चालू केली असती. कधी? 2000 पासून जर गुंतवणूक चालू केली असती रिलायन्समध्ये आजपासून 23 वर्ष आधी. इथं बघा मी जानेवारी 2000 आलाय, 00 आलाय ना, जानेवारी 2000 पासून ते किती टक्के रिटर्न दिले असते रिलायन्सने? 6228%. किती? 6228%. किती झाले? 6000 पट. 1 लाख रुपयाचे किती पैसे झाले असते तुमचे? 1 लाख रुपयाचे साधारण आतापर्यंत झाले असते, 1 लाख रुपयाचे 6000 पट किती होतात? 1 लाख रुपयाचे 6000%. कॅल्क्युलेट करतो एक मिनिट. कोणाला कॅल्क्युलेट करता असेल तर मला सांगा. 6 कोटी. 6 कोटी झाले असते 1 लाख रुपयाचे. नक्की हो सर. कॅल्क्युलेट करू. ओके. 10,000, 1 लाख, 65 1 लाखाची लाख 65 टू 8, 65 लाख रुपये. 6 कोटी नसते झाले. ओके. 65 लाख रुपीज. 65 लाख रुपये झाले असते किती? 2000 पासून 2023 पर्यंत 1 लाख रुपयाचे. फक्त रिलायन्सला आपण 1 लाख रुपये तेव्हा दिले असते. तर बसून काहीच नाही, आपल्याला काही गरज नाही. आपल्यासाठी कोण काम केलं असतं? मुकेश अंबानीनं. कुणी काम केलं असतं? मुकेश अंबानी रात्रदिवस फिरले असते आपल्यासाठी. आपल्याला काही करायची गरज नाही. आपल्याला फक्त योग्य कंपनी निवडायची आहे की यस, की ही कंपनी जी आहे ती मला चांगलं उत्पन्न देऊ शकते. हा अभ्यास फक्त आपल्याला करता आला पाहिजे. हा अभ्यास आपल्याला जमला पाहिजे की भारतात अशा किती कंपन्या आहेत की ते चांगलं काम करतात, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, त्यांच्या पार्टनर्सला, त्यांचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांचे जे गुंतवणूकदार आहेत, त्यांना ते चांगले रिटर्न्स देते. आपल्याला हे शोधायचं आहे. जसं मी एक उदाहरण रिलायन्सचं दिलं. आणखी कंपनी आहेत. आपण इन्फोसिस बघू, आयटीची कंपनी. बरोबर. आयटी, इन्फोसिस. ओके. टाटा मोटर्स. टाटा मोटर्स आलं. टाटा मोटर्स, आयशर मोटर्स आले. ओके, ठीक आहे. आयशर मोटर्स. आयशर मोटर्सने किती? 2003 मध्ये ती कंपनी शेअर मार्केटमध्ये आली. पब्लिकचा पैसा घेणं त्या कंपनीने चालू केला. लोकांचा पैसा, पब्लिक म्हणजे आपण. आणि तेव्हापासून किती टक्के रिटर्न दिले आयशर मोटरनं? 46,000%. 46,000. आता काढा बरं, 1 लाख रुपयाची गुंतवणुकीवर तुम्हाला किती पैसे मिळाले असते? जर तुम्हाला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला गाडीचं शोरूम काढायचं आहे, पण आपण नाही काढू शकत, आपल्याकडे तेवढं फंड नाही किंवा नोकरीमुळे आपण तो बिझनेस करू शकत नाही काही, पण आपण अशा बिझनेसमध्ये तर पार्टनर होऊ शकतो ना, ज्याच्यात आपल्याला रुची आहे, ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे. बरोबर. मी आयशर मोटर घेतला. आयशर मोटर माहिती आहे ना, बुलेटवाली कंपनी. बुलेट गाड्या आहेत ना, फटफट फटफट, ती कंपनी. आयशरच्या खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, खूप साऱ्या व्हेकल्स आहेत आयशरचे. किती टक्के होते सांगा बरं? आता कॅल्क्युलेट करून सांगा. 46,000%, 1 लाख रुपयाचे साधारण 4 कोटी रुपये होतात. 4 करोड रुपीज 1 लाख रुपयावर.
बरोबर. आपण जर स्वतः करायला लागलो असतो, एक वर्ष 2003 मध्ये जर आपल्या पप्पांनी, आईनी, आजोबांनी जर आपल्याला 1 लाख रुपये दिले असते, आपण तेवढं 4 कोटी रुपये करू शकलो असतो का एखाद्या बिझनेस मधून आतापर्यंत? केले असते नाही मी म्हणत नाही, पण आपल्याला खूप त्रास झाला असता. नाही केले असतं असं मी बिलकुल म्हणत नाही, पण करताना आपल्याला खूप अतिप्रचंड मेहनत घ्यावी लागली असती आणि त्रास झाला असता हे करताना. बरोबर. आपण आता एक दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. टाटा मोटर्स. किती दिले टाटा मोटर्सने आतापर्यंत? 2000%. 1927. कधीपासून? 2000 पासून. हे क्लिअर त्यांचे रिटर्न्स आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला डिव्हिडंड त्यांचा सांगितलेला नाही. डिव्हिडंड म्हणजे कंपनी प्रॉफिट देते आपल्याला. तो डिव्हिडंड खूप वेगळा असतो. ओके. प्रॉफिट म्हणजे कंपनीला प्रॉफिट होत असेल त्याला लाभांश म्हणतात. ते पण आपल्याला बेनिफिट्स देते कंपनी खूप सारे. शेअर स्पिल्ट होतात, क्वांटिटी वाढते शेअरची. ओके. हे पण कॉन्सेप्ट आहेत. सो अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आपण स्वतः तो बिझनेस करू शकत नाही, पण मी असा बिझनेस तो करू शकतो ना ज्याच्या मला रुची आहे. आणि खूप सारे बिझनेस आहेत ना. जसं तुम्हाला ऑटोमोबाईलचा बिझनेस आवडते, तर मग ऑटोमोबाईल मधली एक कंपनी नाही शेअर मार्केट, खूप साऱ्या कंपनीज आहेत. तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही फूड इंडस्ट्री संबंधित खूप साऱ्या कंपनीज आहेत. बरोबर. तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये इंटरेस्ट आहे, तर आयटी सेक्टर संबंधित खूप साऱ्या कंपनीज आहेत. तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये इंटरेस्ट आहे, तर कन्स्ट्रक्शनच्या खूप साऱ्या कंपनीज आहेत. एफएमसीजी मध्ये इंटरेस्ट आहे, एफएमसीजी कंपनी. तुम्हाला बँकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, तर बँकिंगच्या खूप साऱ्या कंपनीज आहेत. त्याच्यातली फक्त आपल्याला योग्य कंपनी निवडायची आहे. आपण बँकेचे पार्टनर होऊ शकतो, बँकेचे अकाउंट होल्डर तर आहोत, बँकेचे पार्टनर होऊ शकतो. इमॅजिन करा आपल्यासाठी बँकेचा पार्टनर होणं. बरोबर ना. बँकेच्या पार्टनर होणं इमॅजिन करा फक्त, की किती मोठी बाब आहे. पण मी तुम्हाला फक्त ड्रीम्स नाही दाखवत आहे, स्वप्न नाही दाखवत आहे. हे प्रॅक्टिकली जर तुम्ही ह्या गोष्टी विचार केला या गोष्टीचा आणि इम्प्लिमेंट जर केल्या, तर इमॅजिन करा. हे काही मी काढलेले आकडे नाही, हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर मी इथं दाखवत आहे. हे रिअल आहे. आपण आणखी एखादी कंपनी सांगा, त्या कंपनीचे पण रिटर्न चेक करू. मी असं म्हणत नाही की सर्व कंपन्यांनी मोठंच केलेलं आहे गुंतवणूकदार, हे मी बिलकुल म्हणणार नाही. काही कंपन्या बुडल्या पण आहे, काही कंपन्यांनी लोकांना मागे पण आणलंय, मी हे पण म्हणतो. पण आपलं जे सिलेक्शन आहे ते बरोबर असलं पाहिजे. प्रत्येक व्यवसाय चालतो असं बिलकुल नाही. उदाहरणार्थ रिलायन्स आहे. रिलायन्स कुठली रिलायन्स? अनिल अंबानीची रिलायन्स. ओके. 2 रिलायन्स आहेत, एक मुकेश अंबानींची आणि एक अनिल अंबानीची. अनिल अंबानीच्या रिलायन्सने लोकांना मागे आणलं आहे. त्या लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती, ते लोक आज मायनसमध्ये आहेत. ओके. मग तिथं मी तर बॅड लक म्हणत नाही तिथं, किंवा लक म्हणत नाही. ओके. लक इथं पण नाही. ज्यांचे पैसे मोठे झाले त्यांचं लक चांगलं आहे, मी हे पण म्हणत नाही. आणि ज्यांचे पैसे कमी झाले त्यांचं नशीब खराब आहे, हे पण मी म्हणत नाही. इथं फक्त दोष जो आहे ना, तो अभ्यासाचा आहे. अभ्यासाचा. जर तुमचा अभ्यास बरोबर आहे, तुम्हाला जर कळते की कुठल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि त्याच्यामधून किती पैसे मला मिळाल्यानंतर मला बाहेर पडायचं आहे, तेव्हा किंवा त्या व्यवसायात मला किती दिवसासाठी पार्टनरशिप करायची आहे, हे ज्याला कळलं तो सक्सेसफुल बिझनेसमॅन. तुम्हाला हे कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे की कुठल्या व्यवसायात मला किती दिवसासाठी थांबायचं आहे, कोणासोबत किती संबंध ठेवायचे. जसं आपल्याला कळते ना, फ्रेंडशिप असो की बाहेरचे संबंध असो किंवा ऑफिसमधल्या लोकांचे संबंध असो, आपल्याला कळते ना की कोणासोबत किती बोलायचं आहे, कोणासोबत कसं राहायचं आहे. हे जसं कळते व्यवसायात पण सेम ऍप्लिकेबल आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या व्यवसायात, कुठल्या बिझनेसमध्ये, कुठल्या व्यवसायात मला किती थांबायचं आहे. जर तो व्यवसाय मला सतत जर प्रॉफिट देत असेल, चांगला जर देत असेल, तर ठीक आहे, मी कंटिन्यू करतो. जर एखादा व्यवसाय जर मला प्रॉफिट नाही देत आहे, मी गुंतवणुकीवर मला नफा नाही देत आहे माझ्या गुंतवणुकीवरती, मी त्याच्यात जास्त थांबणार नाही. थोडंफार मी माझं नुकसान घेईल, नुकसान सहन करेल आणि बाहेर पडेल. आणि समजदार बिझनेसमॅनची ओळख तीच आहे. धंद्यात नुकसान आणि प्रॉफिट, बरोबर. लॉस आणि प्रॉफिट धंद्यात दोनच गोष्टी होतील ना. बिझनेसमध्ये थोडंफार नुकसान होऊन आपण दुसरा बिझनेस निवडू शकतो ना. जरुरी नाही की प्रत्येक व्यवसायात तुम्हाला फायदाच होईल. पण एवढं नक्की मात्र आहे की जर तुम्ही 10 बिझनेस करत आहात किंवा 10 ठिकाणी जर गुंतवणूक करत आहात, 10 पैकी तुम्हाला 10 बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो आणि 2 मध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते. 10 पैकी तुम्ही 10 बिझनेसमध्ये गुंतवणूक करत आहात, 10 पैकी 2 बिझनेसमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते आणि 8 बिझनेसमध्ये, 8 व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते. अल्टिमेटली बॉटम लाईन तुम्ही प्रॉफिटमध्येच राहणार, सक्सेस रेशिओ राहणार.
तुम्ही सक्सेस होणार. 2 मध्ये नुकसान जर झालंय आणि 8 मध्ये जर प्रॉफिट होत आहे, डेफिनेटली तुम्ही प्रॉफिट मध्ये. हे कौशल्य ज्याला कळलं, हे स्किल ज्याला कळलं, तो सक्सेसफुल इन्व्हेस्टर, सक्सेसफुल बिझनेसमॅन. बरोबर. आणि हे करायसाठी जी जागा आहे, हे पार्टनरशिप, हा व्यवसाय, ही भागीदारी, त्याला म्हणतात शेअर मार्केट. तिथं मग कसं काम करायचं, कशा प्रकारे काम करायचं, कशा प्रकारे कंपनी निवडायची, कुठली कंपनी निवडायची, कुठला व्यवसाय चांगला आहे, कुठला व्यवसाय भविष्यात मला ग्रो करू पैसे कमावून देऊ शकतो, कुठला असा व्यवसाय आहे की जो मला मागे आणू शकतो, हे सर्व ज्याला ओळखता येते तो सक्सेसफुल शेअर मार्केट. बरोबर. शेअर मार्केटमध्ये तुम्ही खूप ऐकत आहात की लोक श्रीमंत झाले आणि लोक रोडवर पण आले. रोडवर कोण आलं? ज्यांनी बिलकुल नॉलेज घेतलं नाही, ज्यांना बिलकुल माहिती नाही, अंधधुंद ज्यांनी गोळीबार केला, ते मागे आले. त्यांना बिलकुल काही माहिती नाही. बरोबर. आणि पुढे कोण गेलं? ज्यांनी अभ्यास केला. आपण स्कूल कॉलेजमध्ये जातो, शाळेत आपण जातो, स्कूल कॉलेजमध्ये. शाळेत शिकवल्यानंतर, स्कूलमध्ये शिकवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पैसे सॉरी, परीक्षेला जातो का? आपण एक्झामला जातो. शाळेत आपण जेव्हा स्कूलचे टीचर, कॉलेजचे लेक्चर जेव्हा आपल्याला शिकवतात, त्यांनी शिकवल्यानंतर आपण डायरेक्ट एक्झामला जातो का? नाही जात. तो जो गॅप आहे ना मधला, ज्या दिवशी लेक्चर होते आणि एक्झामचा दिवस, जो मधला जो गॅप आहे ना, जो पिरियड आहे ना, त्या पिरियडमध्ये आपण अभ्यास करतो. जे शिकवलेलं आहे ना त्याला स्टडी करतो. सरनं जे शिकवलं त्याच्यावर आपण अवलंबून राहत नाही. राहतो का? नाही. आपल्याकडे खूप वेगवेगळे नोट्स असतात, वेगवेगळे आपल्याकडे रिसोर्सेस असतात, वेगवेगळे बुक्स असतात. त्याचा आपण अभ्यास करतो आणि सरांनी जे शिकवलेलं आहे स्कूल कॉलेजमध्ये त्याला आपण कम्पेअर करतो. आणि ते फायनली आपण परीक्षा देतो आणि परीक्षेत आपल्याला मार्क्स येतात. त्याला म्हणतात सक्सेस. शेअर मार्केटमध्ये काय मेंटॅलिटी आहे लोकांची माहिती आहे? एखादा युट्यूब व्हिडिओ बघितला, एखादा टेलिग्रामवरती, व्हॉट्सअपवरती मेसेज आला, फलाण्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा, तुमचे पैसे वाढतील, किंवा फलाण्या इंडेक्समध्ये, ऑप्शनमध्ये तुम्ही ट्रेड करा, तुम्हाला संध्याकाळपर्यंत प्रॉफिट होईल. नाही, ते मागे याचे काम आहे, ते सट्टेबाजी आहे. एवढं सोपं नाही पैसे कमावणं की तुम्ही सकाळी 9:15 पैसे इन्व्हेस्ट करणार आणि संध्याकाळी 3:30 तुमचे पैसे डबल होतील. एवढं जर सोपं असतं तर प्रत्येक माणसानं भारतातल्या, जगातल्या याच्यातच काम केलं असतं. सोपं नाही, मी कधीच म्हणणार नाही सोपं नाही. सोपं कधी आहे? तुम्ही जर अभ्यास केला तर. कुठली गोष्ट तुम्हाला सोपी करतात? तुम्ही जेव्हा आपण एक्झाम पेपर देतो, आपल्याला सोपा केव्हा वाटतो? जेव्हा आपण अभ्यास करून जातो, जेव्हा आपण प्रिपरेशन करून जातो, तेव्हा आपल्यासाठी एक्झाम सोपी. जर आपण अभ्यासच नाही केला तर आपल्यासाठी एक्झाम कठीणच राहणार आहे, 100%. तुम्ही जर एक्झाम मध्ये पास झालेला आहे तर तुम्ही अभ्यास करून झालेले आहे, माहिती आहे. तुम्ही अभ्यास केलाय. जर बिना अभ्यास करायचं, बिना प्रिपरेशन करायचं जर एक्झामला गेलो तर 100% आपल्यासाठी पेपर कठीणच आहे. आपण अरे यार खूप कठीण पेपर आहे. पण हे आपल्याला माहिती असते आतून की मी अभ्यास केलेला नाही. माहिती असते आतून आपल्याला. आपण बोलू शकतो का? आता तुमचे क्वेश्चन विचारा, काही शंका असतील तर विचारा. जे मी टॉपिक बोललो प्लीज त्याच्याशी संबंधित क्वेश्चन विचारायचा प्रयत्न करा. आपण आणखी आपलं बाकी आहे, मी सांगणार आहे. ओके. 5 मिनिट घेऊ आपण क्वेश्चनसाठी. तुमच्या शंका वगैरे डाऊट असतील तर प्लीज माझ्याशी बोला. बिंदास्त बोला. ओके. अभी नहीं तो कभी नहीं. येस मॅडम, काय क्वेश्चन विचारला तुम्ही? कसं समजणार? प्लीज विचारा. काय समजायचं आहे? माझा आवाज नाही येत का? प्लीज बोला. हम्म. कोण कोण आहे? का बरं बोलायला घाबरता? गुंतवणूक करायची आहे ना, व्यवसाय करायचा आहे ना, बिझनेसमॅनला बोलता आलं पाहिजे. नाही बोलायचं? ओके. कोण कोण आहे? योगेश, विद्या मॅम, उदय, सूरज, सुजय सर, सुदर्शन सर, शुभम सर. नाव ओळखीचे आहे काही? ओके. रोहित. येस सर बुद्धर. येस. सर आपण तुम्ही जसं म्हटलात की आपल्याला कोणत्याही सेक्टर मधल्या कंपन्यांना निवडायच्या आहेत म्हणून ज्या हम्म. फ्युचरमध्ये डेव्हलप करतील, तर अशा कंपन्या आपण चूज कशा करायच्या, त्याचं काय स्टेटस चेक करायचं, किंवा कोणत्या सेक्टर मधल्या पर्टिक्युलरली कोणत्या कंपन्यांना आपण एक शॉर्ट लिस्टेड करायचं, गुड. त्याचा चांगला अभ्यास कसा क्वेश्चन. करायचा? सांगतो सर पुढे. गुड. ओके. छान क्वेश्चन विचारला. येस. आणखी आणखी क्वेश्चन मी सांगतो सर. तुमचा क्वेश्चन मी नोट केला, उत्तर देऊ त्याच पण.
बाकी मेंबर्स समजलं सर्वांना मी जे बोललो ते? एवढं इझी आहे. ओके. कोण आहे? बुद्धराज आहेत का? बुद्धांश, बुद्धांश. हो सर, हो सर. येस, बोला. हे आमचे स्टुडंट्स आहेत. ओके. बुद्धराज चांदेकर, ते त्यांनी साधारण सप्टेंबर महिन्यापासून माझ्याशी जुडलेले आहेत आणि ते खूप छान काम करत आहे. तुम्ही तुम्हाला काही बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता बुद्धराज. हो सर. हे माझ्याशी जुडलेले आहेत. आवाज येतो का हो मला हो हो सर्वांना? हो, तुमचा आवाज येतोय. बोला बोला. नमस्कार करा सर्वांना. नमस्कार. सर्वप्रथम जे आजच्या वेबिनार मध्ये जॉईन झाले त्यांचे अभिनंदन, आणि जे स्वइच्छेने इथे आले आणि इथे येऊन शेअर मार्केट बद्दल जाणून घेण्यासाठी आले त्यांचे मनापासून अभिनंदन. येस, गुड. सो थोड्या वेळात कंटिन्यू करू आपण. ओके, प्लीज तुम्ही होल्ड करा थोडं, मला आणखी कंटिन्यू करू द्या. ओके, तुमचं आता दिसलं मला नाव. हे स्टुडंट्स आहेत आणि हे खूप छान पैसे कमावत आहेत, खूप चांगलं इन्कम घेत आहेत. ते स्वतः इंजिनियर आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत ते, बरोबर? तुम्ही चंद्रपूरचे आहे ना? हो सर, चंद्रपूर. ओके, गुड. चला आपण कंटिन्यू करू. सो सर, तुमचा क्वेश्चन होता की कशा निवडायच्या कंपन्या. ओके, येतो त्याच्यावरती आता. त्या क्वेश्चनचं मी आन्सर देईल सर. ओके, थोडं एंडला देतो मी. जगात आहे ना 3 प्रकारचे लोक काम करतात. मी नेहमी म्हणतो 3 प्रकारचे काम करतात, म्हणजे जे पैसे कमावतात ना ते 3 प्रकारचे लोक पैसे कमावतात. एक असतो लेबर, मजदूर. मजदूर असतो, बिचारे दिवसभर मेहनत करतात, दिवसभर मेहनत करतात, घाम गाळतात आणि दिवसभर काम केल्यानंतर त्यांना पैशाचा मोबदला पाहिजे असतो संध्याकाळी. कधी पाहिजे असतो? संध्याकाळी पाहिजे त्यांना पैशाचा मोबदला. संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना अपेक्षा असते की माझे पैसे, मला आजची जे काम केले त्याची मजुरी मला आजच भेटली पाहिजे. ही एक लेबरची कॅटेगरी आहे पैसे कमावणाऱ्यामध्ये. दुसरी कॅटेगरी आहे पैसे कमावणाऱ्यांची, जॉबवाल्यांची, नोकरीवाले. नोकरीवाले काय करतात? सकाळपासून ऑफिसमध्ये जातात, संध्याकाळपर्यंत काम करतात, संध्याकाळी ऑफिसचं टेन्शन घेऊन घरी येतात, जेवण करतात आणि झोपतात. ओके, सर्वांना आहे, कारण मी नोकरी केलेली आहे खूप वर्ष, मी माझं सांगतोय. ओके, आणि ऑलमोस्ट सगळीकडे हीच कंडिशन आहे, ती प्रायव्हेट नोकरी असो की सरकारी नोकरी असो, बरोबर? आणि जे सेल्फ बिझनेसमॅन आहेत, म्हणजे ज्यांचा छोटा मोठा व्यवसाय आहे, त्यांचं पण असंच आहे. ओके, सो ही झाली दुसरी कॅटेगरी. काय आहे दुसरी कॅटेगरीमध्ये? महिनाभर काम करायचं आणि मंथ एंडला, महिना झाल्यानंतर 8-10 दिवसात पगार भेटतो महिना झाल्यानंतर. पहिली कॅटेगरी लेबरची. दुसरी कॅटेगरी आहे नोकरीवाल्यांची, महिनाभर काम करायचं आणि पैसे घ्यायचे महिन्याच्या शेवटी. तिसरी कॅटेगरी जी आहे ती आहे बिझनेसमॅनची. कोणाची आहे? बिझनेसमॅनची. बिझनेसमॅन कधीच विचार करत नाही की मी आज काम केलं मला संध्याकाळी पैसे भेटले पाहिजे. बिझनेसमॅन कधीच विचार करत नाही की मी महिनाभर काम केलं मला महिन्याच्या शेवटी पैसे भेटले पाहिजे. बिझनेसमॅन विचार करतो मी आज काम करत आहो, मला याचा कमीत कमी 2-3 वर्षानंतर बेनिफिट्स होतील. मला 2-3 वर्षानंतर माझी प्रॉपर्टी एवढ्या रुपयाची होईल, माझी प्रॉपर्टी, माझ्याकडे एक गाडी होईल 2-3 वर्षानंतर, माझ्याकडे एक बंगला होईल, माझा एक फ्लॅट होईल. बिझनेसमॅन हा विचार, तो लेबर सारखा आणि नोकरीवाल्यांसारखा विचार करत नाही. म्हणून ते लोक त्या कॅटेगरीमध्ये आहेत. कधी ऐकलं का तुम्ही कोणी बिझनेसमॅनचं स्टेटमेंट की महिन्याभरात आमची एवढी कोटीज आम्ही टर्नओव्हर करणार आहोत, महिन्याभरात आमचं इन्कम एवढं होणार आहे? कधीच नाही. ते जे व्हिजन असतात बिझनेसमॅनचे, ते जे व्हिजनरी लोक आहेत, ते कमीत कमी 2-3 वर्षाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवतात आणि अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी प्लॅन करतात आणि त्या प्लॅनवरती ते लोक काम करतात. जर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे, आपल्याला बिझनेसमॅनच्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे, तर आपलं व्हिजन तसं असलं पाहिजे की यस, मला 2 वर्षात माझी कमीत कमी एवढी प्रॉपर्टी झाली पाहिजे, 3 वर्षात मला कमीत कमी माझ्याकडे एक माझं घर जे आहे EMI चालू तो नील झाला पाहिजे, 3 वर्षात माझी एखादी गाडी असली पाहिजे, 3 वर्षात मी 2-4 देश फिरून आलो पाहिजे, 10-12 राज्य फिरून आलो पाहिजे माझ्या फॅमिली सोबत. हे आपलं व्हिजन असलं पाहिजे. माझं हे दरवर्षी मी एवढं एवढं फिरलो पाहिजे, त्याचं नियोजन असलं पाहिजे. नाहीतर सकाळी उठून आपण प्लॅनिंग करतो की आज मला काय करायचं आहे, कधीच आपण सक्सेस होणार नाही. सकाळी उठून कधीच प्लॅनिंग होत नसते कुठल्या कामाची. आपलं विजन जे आहे आपलं, ते आधी आपल्या डोळ्यासमोर आदल्या रात्री असलं पाहिजे की मला उद्या काय करायचं, बरोबर? सो आपल्याला व्हिजनरी व्हायचं आहे आणि विजन लॉंग असलं पाहिजे. शक्य आहे का, वाटते का तुम्हाला? लेबर सारखे दिवसभर आपण जर काम केलं, ते काम करतात बिचारांना, त्यांची मेहनत आहे, पण त्या लेवलवरती जर आपण काम केलं की सकाळी काम केलं आणि संध्याकाळी मी पैसे कमावले, तर आपण सक्सेस होणार नाही. वाटते का आपण 2-4 देश फिरून येऊ शकतो त्या विचारसरणीनं? येऊ शकतो का?
नाही. नोकरीवाल्यांच्या विचारसरणीने पण आपण जास्त श्रीमंत नाही होऊ शकत. नेहमी नेहमी आपल्याला मग चेक करावं लागते माझ्या फोनपे मध्ये किती बॅलन्स आहे आणि पेटीएम मध्ये किती बॅलन्स आहे. ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे सर्वांसाठी अप्लिकेबल आहे त्या गोष्टी. पण या गोष्टीला आपण मात देऊ शकतो एवढं मात्र नक्की आहे. या गोष्टीला मात देऊ शकतो. तर आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. माणसानं ठरवलं मला हे करायचं आहे, तो करू शकते. ओके. एका माणसाने केलेली गोष्ट दुसरा व्यक्ती कधीही करू शकते. कधीही. जर एखाद्या माणसाने विमान बनवलेलं आहे तो दुसरा व्यक्ती विमान बनवू शकते त्यानं ठरवलं तर. त्याला तेवढी मेहनत घ्यावी लागेल, तेवढे रिसोर्सेस अरेंज करावे लागतील, तेवढं त्याला शिक्षण घ्यावं लागेल, तो करू शकतो. जर एखाद्यानं गाडी बनवली तर दुसरा व्यक्ती पण गाडी बनवू शकतो त्यानं ठरवलं तर. कारण की माणसाने केलेली कुठली गोष्ट माणूस करू शकतो. सिंपल आहे. नवीन नाही करायचं आहे. नवीन करायसाठी चॅलेंजेस आहेत. ओके. जर नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला तर मला सूर्यावर जायचं आहे थोडं ऑड वाटते कारण की आपल्याला माहिती नाही. पण तो चंद्रावर गेला तर मी पण जाऊ शकतो हे इमॅजिन करणं चांगलं आहे. बरोबर. मग आपल्याला आधी हे ठरवायचं आहे की तो जर फॉरेनला जाऊ शकते, तो जर गाडीत फिरू शकते, तो जर गर्भश्रीमंत होऊ शकते, तो जर टेन्शन फ्री रात्री झोपू शकतो, त्याचा EMI त्याला टेन्शन नाही, तर मी पण तसा राहू शकतो. पण मला त्याच्यासारखी मेहनत करावी लागेल. मला त्याच्यासारखं काम करावं लागेल. ते किती तास काम करतात, कुठलं काम करतात, काम कुठलं करायचं, किती तास करायचं, हे पण महत्वाचं आहे. नाही तर गाढवासारखी मेहनत करायची. काही म्हणते सर आम्ही तर खूप मेहनत घेतो, आम्ही खूप वर्षापासून शेअर मार्केटमध्ये पण आहोत आणि आमचे बिझनेस पण आहेत, आम्ही तिथं अजून सक्सेस झालो नाही. मेहनत पण चुकीच्या ठिकाणी नाही झाली पाहिजे. जर चुकीच्या ठिकाणी मेहनत करत आहात, तुम्ही जर म्हणतात की गाढवानं घोड्यासारखं चालायला पाहिजे आणि घोड्यानं गाढवासारखं काम करायला पाहिजे, शक्य आहे का? शक्य नाही. आपल्याला माहिती पाहिजे गाढवाचं वेगळं काम आहे आणि घोड्याचं वेगळं काम. दोघंही चांगले आहेत बिचारे. दोघांनी निसर्गाची त्यांची जी निर्मिती केली ते आपापल्या कामासाठी केली. आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे ना मग. बरोबर. आपल्याला माहिती आहे की आज जे इंडस्ट्री आहे, आज आज जगात रिन्युएबल एनर्जी खूप डिमांड आहे. बरोबर. इलेक्ट्रिक व्हेकलची खूप डिमांड येत आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट जो आहे, इलेक्ट्रिक व्हेकलचा EV सेगमेंट ज्याला, त्याची खूप डिमांड आहे. बरोबर. सो आपल्याला जर बिझनेस करायचा असेल, एक उदाहरण सांगतो मी, रिकमेंडेशन नाही देता येईल सध्या, एक उदाहरण सांगतो मी की हा मग आता जग ज्या पद्धतीने बदलत आहे, मला त्या गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे. बरोबर. तुम्हाला कोणाला ऑर्कुट माहिती आहे का? ऑर्कुट. ऑर्कुट माहिती आहे. जेव्हा फेसबुक नव्हतं, फेसबुकच्या आधी ऑर्कुट होतं चॅटिंग करायसाठी. फेसबुकच्या आधी ऑर्कुट होतं, जीमेल वरून युज करायचं होतं. बरोबर. सर्वात टॉपवरती तेव्हा ऑर्कुट चालायचं आणि याहू मेसेंजर होतं. जेव्हा फेसबुक आलं हे दोघंही बंद झाले. बंद म्हणजे लोक विसरले. तेव्हा तेव्हा एवढं क्रेज होतं याचं, ऑर्कुटचं आणि याहू मेसेंजरचं. त्याच्यावरती चॅटिंग व्हायची सर्व. मग त्यांनी अकॉर्डिंगली ज्या लोकांनी स्वतःमध्ये बदल केला, जे लोक ऑर्कुटवरून फेसबुकवर गेले, ते लोकांना नवीन टेक्नॉलॉजी कळली, माहिती पडलं, आणखी फेसबुकवरून नॉलेज यायला लागली. बरोबर. नंतर व्हॉट्सअप आलं. बरोबर. आपण शिफ्ट करत आहोत ना स्वतःला. मग फेसबुकवर आपण चॅट करत होतो, फेसबुकच्या चॅटवरून आपण कशावर शिफ्ट झालो? व्हॉट्सअपवरती शिफ्ट झालो. नंतर इंस्टाग्राम आलं. आता फेसबुक थोडं कमी चॅटिंगसाठी यूज करतात, इंस्टाग्राम यूज करतो, व्हॉट्सअप यूज करतो, व्हिडिओ कॉल आले. आपण चेंज केलं ना, जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत गेली, स्वतःला आपण त्याप्रमाणे चेंज करत आहोत, बदलत आहोत. जर तुम्ही आजही जर मग तुम्हाला असं वाटत गुंतवणूक मला करायची आहे, जर एखादी जुनीच कंपनी निवडलं, जी कंपनी परफॉर्म नाही करत आहे, ज्या कंपनी त्याच्या इन्व्हेस्टरला चांगलं रिटर्न नाही देत आहे, किंवा असं क्षेत्र, असं सेक्टर की जे गुंतवणूकदाराला चांगलं रिटर्न देत नाही, त्याच्यात जर तुम्ही गुंतवणूक करत राहिले तर तुम्हाला रिटर्न्स मिळतील नाही. म्हणजे तुमची जी मेहनत आहे ती चुकीच्या ठिकाणी होत आहे. तुम्ही स्वतःला अपडेट नाही करतात, स्वतःला अपग्रेड नाही करतात. त्याचा अर्थ हा होतो. बरोबर. मग अभ्यासही महत्वाचा आहे आणि कुठल्या गोष्टीवर करायचं आहे ते पण महत्वाचं आहे. हे पण स्किल आहे. बिझनेसचे हे सर्व स्किल्स आहेत, हे आपल्याला आले पाहिजे. बरोबर ना. आता ह्या सर्व गोष्टीमध्ये मी कशा प्रकारे तुम्हाला कॉपरेट करू शकतो, सहकार्य करू शकतो किंवा मदत करू शकतो, तुम्ही काहीही म्हणा. ओके. चालेल. ओके. ह्या सर्व गोष्टीमध्ये मी कसं तुम्हाला मदत करू शकतो. ओके. तुम्हाला कसं कॉपरेशन देऊ शकतो. मी एक शेअर मार्केट कोच आहे. शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे किंवा ह्या सर्व कुठला योग्य बिझनेस निवडायचा, कुठल्या बिझनेसमध्ये मी गुंतवणूक करू शकतो, माझ्यासाठी कुठला बिझनेस चांगला आहे, हे मी शिकवतो. याला म्हणतात शेअर मार्केट. ओके. एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही जर गुंतवणूक करायची आहे, तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला यायचं आहे, बरोबर, जो बिझनेस तुम्ही स्वतः करू शकत नाही,
पण मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, त्याला म्हणतात शेअर मार्केट. म्हणजे एखाद्या बिझनेसचे मध्ये तुम्ही स्वतःचे पैसे शेअर करत आहात, पार्टनरशिप करत आहात, आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही पार्टनरशिप करता, तो बिझनेसमॅन तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे, प्रमाणपत्र देणार आहे, आणि कुठल्या बिझनेसमध्ये करायचं आहे, कुठल्या बिझनेसमध्ये तुम्ही करू शकता, कुठले बिझनेस चांगले आहेत जेणेकरून तुम्हाला असे रिटर्न्स मिळतील, ते मी शिकवतो. ते आम्ही शिकवतो. आमचं शेअर मार्केटचं इन्स्टिट्यूट आहे, कोचिंग सेंटर आहे पुण्याला, पिंपरी चिंचवडला माझं ऑफिस आहे, आणि माझं रेसिडेन्स अकोल्याचं आहे. अकोला, विदर्भात अकोला आहे. आजचा जो क्लास आहे मी अकोल्याहून ब्रॉडकास्ट करत आहोत. मी आता सध्या अकोल्याहून तुमच्यासोबत बोलत आहोत. सो याचं ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो, आणि योग्य प्रकारे पैशाचं नियोजन कसं करायचं, आपल्या पैशाला कसं कामाला लावायचं, स्वतः फिजिकली त्याच्यात ऍक्टिव्ह न होता. स्वतः काही काम करायची गरज नाही, मला फक्त बिझनेस निवडायचा आहे, आणि ही वन टाइम प्रोसेस आहे. तुम्हाला काही रोज रोज शिकायचं नाही आहे. वन टाइम प्रोसेस, वन टाइम. एकदा शिकलो, एकदा सिस्टम समजून घेतलं की हे कसं करायचं आहे, त्याला म्हणतात बिझनेस. एकदा सिस्टम फक्त शिकायचं आहे. मोबाईल उदाहरणार्थ, तुम्ही मोबाईल घेतला, तुम्ही रोज मोबाईल शिकता का? मोबाईल आणल्यानंतर आपण मोबाईल आणतो, आपण मोबाईल आणल्यानंतर आपल्याला किती दिवस तो समजायला त्रास होतो? साधारण आठवडाभर आपल्याला तो समजायला त्रास होतो. आठवडा, कोणाला 10 दिवस होतात, कोणाला 2 दिवसात कोणी शिकते नवीन मोबाईल आणल्यानंतर. एकदाच ऍक्टिव्हिटी आहे ना. तुम्ही रोज शिकता का मोबाईलमध्ये? आणल्यानंतर जोपर्यंत तो मोबाईल तुमच्यावर टिकतो तोपर्यंत तुम्ही त्यात काही शिकत राहता का? नाही. सर्व वन टाइम प्रोसेस आहे. शेअर मार्केट ही एक वन टाइम लर्निंग प्रोसेस आहे. वन टाइम, एकदा शिकायचं आणि नेहमी करायचं, एकदा शिकायचं आणि नेहमी करायचं. बिझनेस हा फक्त शिकायचा असतो, आणि पुढे मग स्वतःला आपल्याला अपग्रेड करायचं असतं. त्याच्यामध्ये नवीन नवीन सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये स्वतःला अपडेट करायचं आहे. माझा आवाज येतोय का? हॅलो, हा, येतोय ना. हा, व्हिडिओ माझा? आवाज येतो सर. व्हिडिओ येतोय. लो चाललाय बॅटरी. ओके, मी एक मिनिट, मला एक द्या माझा. अरे यार, बघ रे यार, मला एक मिनिट द्या, मी पॉज करतो सर्वांना प्लीज. ओके ओके. चार्जिंग लावते का? हॅलो, हॅलो, हा, बोला. हा सर, आवाज येत नाही. हॅलो, थांबा थोडं, ते सरांचं पिंपरीला ने, सर ने, ऑफिस. नेटवर्क इश्यू झालाय, थोडं थांबा 5 मिनिट. हॅलो, हा सर, ते नाही म्हणते मी. पिंपरीला ऑफिस कुठे आहे म्हणलं, मी पिंपरीत असतो. येस, हा सर. गुड. सो हे बिझनेस कसे ओळखायचे, कुठल्या व्यवसायामध्ये कधी गुंतवणूक करायची आहे आणि कशा प्रकारे करायची आहे, हे जी सिस्टम आहे शेअर मार्केटचं, ते सर्व बेसिक लेवल पासून तुम्हाला शेअर मार्केटचा यस जरी माहिती नसेल, ते आम्ही आमच्या क्लासमध्ये शिकवतो. बेसिक लेवल पासून ज्यांना बेसिकचं नॉलेज आहे, ज्यांना बेसिक माहिती आहे, ज्यांना सध्या थोडीफार गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी ऍडव्हान्स लेवलचं पण आम्ही कोचिंग ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. शेअर मार्केटचं 2 कोर्सेस आहेत आमचे. 2 कोर्सेस आहेत, एक आहे बेसिक आणि एक आहे ऍडव्हान्सचा. मी तुम्हाला आधी बेसिक कोर्स बद्दल सांगतो, की ज्यामध्ये एकदम बिगिनर, एकदम नवीन, जसं आपण स्कूलमध्ये कसं पहिल्यांदा आपण जातो नर्सरीमध्ये, अंगणवाडी, तेव्हा अंगणवाड्या होत्या, आता ते नर्सरी, केजी वगैरे, LKG आलेलं आहे. ओके, त्या लेवलपासून तर अगदी कुठल्या लेवलपर्यंत शिकवतो. शेअर कुठले खरेदी करायचे असतात, कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असते, कशी करायची असते, त्याच्यासाठी ऑर्डर कशी द्यायची असते, किती ऑर्डर द्यायची असते, किती गुंतवणूक करायची असते, मला किती त्याच्यातून प्रॉफिट होऊ शकते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, की जर काही एखाद्या कंपनीनं परफॉर्म जर केलं नाही, जर नुकसान होत असेल, तर किती नुकसान व्हायला पाहिजे. बरोबर, बिझनेस करतोय ना, बिझनेसमध्ये लॉस आणि प्रॉफिट दोन्ही गोष्टी होतात. तर मग प्रॉफिट किती व्हायला पाहिजे आणि नुकसान किती व्हायला पाहिजे, हे
आम्ही सर्व शिकवतो. आणि हे कळलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. बिझनेसमध्ये मला किती प्रॉफिट होऊ शकते हे पण माहिती असलं पाहिजे, आणि लॉस किती होऊ शकतो हे पण आपल्याला आधीच माहिती असलं पाहिजे. नाहीतर काय, मी गुंतवणूक करतो, मला माहिती नाही किती प्रॉफिट होते, तर उद्या जे होईल ते बघतो, लॉस किती होतो पाहतो, मला काही माहिती नाही. आपल्याला माहिती असलं पाहिजे आधी. प्रूव्हन सिस्टम आहे की मला जास्तीत जास्त एवढा लॉस होतोय, माझं नुकसान एवढं झालं पाहिजे. हे ज्याला जमते की मला किती लॉस होऊ शकतो, हे त्याच्या माइंडमध्ये आधी असते. लॉस जरी झाला ना, त्याला काळजी नसते. त्याला माहिती आहे की हा, माझी एवढी कॅपॅसिटी आहे, एवढा लॉस झाला, मला काही प्रॉब्लेम नाही. हे आधीच कॅल्क्युलेट करायचं असते. याला म्हणतात प्रूव्हन सिस्टम. बरोबर. प्रॉफिट किती होऊ शकते त्याला माहिती आहे. माहिती असलं पाहिजे की मला एवढं प्रॉफिट या बिझनेस मधून होऊ शकते. मग काय होऊ शकतो, तो त्या प्रॉफिटच्या पैशांना पुन्हा युटिलाइज करू शकतो. लॉस जर झाला तर माहिती आहे की मी सपोज 10,000 रुपयाची गुंतवणूक केली आहे, आणि 10,000वरती मला जर 1,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे, तर मी ते पचवू शकतो, मला प्रॉब्लेम नाही. 10,000 रुपयावरती 1,000 रुपये नुकसान झाला माझं, तर माझे 9,000 रुपये आहेत माझ्याकडे बाकी. मी त्या 9,000वरती आणखी काम करू शकतो. हे आधी माहिती असलं पाहिजे. झालं तर का माहितीये काय, आपल्याला हे माहिती आहे की माझ्याकडे लॉस झाला तर 9,000 रुपये राहतील. मग आपण जी पुढची प्लॅनिंग आहे ते कशी करू माहितीये, 9,000 रुपयाची. आपण किती रुपयाची प्लॅनिंग राहणार आपल्या माइंडमध्ये, 9,000 रुपयाची. जर आपल्याला त्या बिझनेसमध्ये जर प्रॉफिट होत आहे, फायदा होत आहे, जर आपल्याला 1,000 रुपयाचा फायदा झाला, तर आपल्याकडे 11,000 रुपये येतील. आपल्याला माहिती राहणार की मला 11,000 रुपयावरती प्लॅनिंग करायचं आहे. हे सिस्टम आधी आपल्याला अंगीकृत करायचं आहे, समजून घ्यायचं. हे ज्याला आलं तो सक्सेस झाला. मग तुम्ही हे कुठल्याही बिझनेसमध्ये अप्लाय करा. मी हे म्हणत नाही शेअर मार्केट, जर तुम्ही स्वतः कुठला बिझनेस करत असाल त्यामध्ये पण ह्या गोष्टी तुम्ही अप्लाय करू शकता, की माझं कॅल्क्युलेशन जे आहे हे आधी माझ्याकडे तयार असलं पाहिजे, की जर मी एखादा बिझनेस करतोय की मला त्यात किती गुंतवणूक करायची आहे, तर आणि त्याच्यातून मला किती दिवसात किती प्रॉफिट मिळायला पाहिजे, आणि झालं नुकसान त्या बिझनेसमध्ये मला तर किती व्हायला पाहिजे. हे ज्याला कळलं तो सक्सेस. हे ज्याला कळलं तो याच्यामध्ये सक्सेस झालेला आहे. बरोबर. सो जो बिगिनर आहे, बिगिनरसाठी आम्ही शिकवतो, आणि ऍडव्हान्स लेवलचं शिकवतो. ऍडव्हान्स मध्ये आम्ही ऑप्शन शिकवतो. ऑप्शन मध्ये त्याला म्हणतात इंडेक्सवरती ट्रेडिंग करणं, डेरिव्हेटिव्ह सेगमेंट ज्याला म्हणतात, ऑप्शन ट्रेडिंग. आणि एक आहे बेसिक लेवलचं ट्रेडिंग. माझं रिकमेंडेशन आहे सर्वांना. माझं रिकमेंडेशन काय राहणार, जर तुम्ही कुठं शिकलेलं नसणार शेअर मार्केट, तुम्ही कुठं कुठं शिकले नाही, फक्त युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि त्याला टेलिग्राम चॅनलवरती जर जर तुम्ही फक्त पाहत असणार, आणि त्या बेसिसवरती जर तुम्ही सध्या काम करत असणार, तर तुम्हाला मी म्हणू शकत नाही की तुम्ही एक इन्व्हेस्टर आहात किंवा एक ट्रेडर आहात म्हणून. तुम्ही डेडिकेटेडली जर तुम्ही कुठे शिकलेले आहात, तुम्हाला सर्व कोर कॉन्सेप्ट माहिती आहेत, बेसिक पासून सर्व गोष्टी माहिती आहेत, तर मी म्हणू शकतो की यस, तुम्हाला मार्केटविषयी माहिती आहे, तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जर तुम्ही हे कुठलीच माहिती नाही तुम्हाला, तर तुम्ही बेसिक पासून शिका. चार्ट कशाला म्हणतात, कॅन्डल कशाला म्हणतात, ते कॅन्डल बनते कशी, कॅन्डलचा यूज काय आहे, टेक्निकल अनालिसिस आहे, फंडामेंटल अनालिसिस आहे, कंपन्यांचं अनालिसिस कसं करायचं, क्वार्टरली रिझल्ट कसे बघायचे, अॅन्युअल रिझल्ट कसे बघायचे. कंपनीमध्ये माझ्यासोबत आणखी किती गुंतवणूकदार आहे, माझ्यासोबत सपोज मी जर करत आहोत त्या कंपनीमध्ये, तर आपण एकटेच राहणार का गुंतवणूकदार, नाही. आपल्यासारखे लाखो लोक राहतील, अब्ज लोक राहतील. मग ते किती आहेत, ते कोण आहेत, ते कुठं चेक करायचं, कोण असतात, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. नाहीतर रिलायन्स आहे, मी एकटाच करतोय, फक्त अंबानी साहेबाचा पैसा आहे आणि माझा पैसा आहे, तेवढ्यावर बिझनेस होईल का, नाही. आपल्याला हे पण कळलं पाहिजे की आणखी कोण याच्यात इंटरेस्ट घेत आहे. हे आहे पार्ट ऑफ स्टडी, पार्ट ऑफ नॉलेज. हे सर्व सिस्टम आम्ही ते शिकवतोच, पण हे माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही स्वतः काम करत असणार तर. जर तुम्हाला हे सर्व येत आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुम्ही ट्रेडर आहात, तुम्हाला कळते सर्व. बरोबर. आणि हे जर सिस्टम तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही प्लीज स्वतःला इन्व्हेस्टर ट्रेडर म्हणून घेऊ नका. तुम्ही हे शिका कुठंतरी, आणि शिकल्यानंतर कुठलीही गोष्ट येते, कुठलीही गोष्ट येते. न शिकता काहीच तुम्ही करू शकत नाही. तुम्ही आज ज्या फील्डवर जिथं आहात, तुम्ही जिथं नोकरी करत आहात, जो व्यवसाय करत आहात, त्याच्याशी संबंधित तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. पटते का, त्याच्याशी संबंधित तुम्ही शिक्षण घेतलं, इंटरव्ह्यू दिला आणि नोकरी लागली. बरोबर. इंटरव्ह्यू नसेल दिला मी म्हणते, पण शिक्षण तर नक्की घेतलेलं आहे त्या संबंधित. तुम्ही असं झालंय काय तुम्हाला बिना एज्युकेशनची नोकरी लागली म्हणून? तुम्ही ज्यात पैसे कमवत आहात, जे इन्कम सोर्स आहे तुमचा घरी, ते इन्कम तुम्हाला न शिकता मिळत आहे का, की नाही मी शिकलो नाही, मला तशीच त्यांनी नोकरी दिली, असं आहे का कोणी? नाही. बरोबर. येस. सो माझ्याशी तुम्ही बोला, डिस्कस करा. काही क्वेरीज असतील तर मला विचारा. आधी ते घेऊ आपण, नंतर पुढे डिस्कस करू. मी तुम्हाला एक झिरो लॉस स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे, की जेणेकरून तुमचा पैसा शेअर मार्केटमध्ये
मी सांगितलेल्या पद्धतीने जर गुंतवणूक केला तर तुमचा पैसा लॉस कधीच होणार नाही, कधीच नाही. ओके, मी रेकॉर्डेड क्लासमध्ये सांगतोय, तुमचा पैसा मी सांगितलेल्या पद्धतीनं एका ठिकाणी तुम्ही गुंतवला शेअर मार्केटमध्ये, तर काही जरी झालं तरी पैसा तो तुमचा बुडणार नाही. तुम्ही लावलं त्याला 10 वर्षांनी जरी बघितलं तरी तुम्हाला प्रॉफिटच मिळेल. आज त्याच्यात गुंतवणूक केली तुम्ही, 10 वर्षांनी जर बघितलं तरी तुम्ही फायद्यातच राहणार. तुम्ही 50 वर्षांनी जरी बघितलं तरी तुम्ही त्याच्यात फायद्यातच राहणार. मी रेकॉर्डेड क्लासमध्ये सांगतो. ओके, तुम्ही बॉन्ड पाठवा, मी बॉन्डवर पण लिहून देतो त्याच्याबद्दल. एक आहे प्रूव्हन स्ट्रॅटेजी. ओके, येस, तुमचा काही डाऊट्स असेल तर विचारा. गुड. कोर्स महिन्याचा, किती महिन्याचा आहे? मी बिगिनर आहे. कोर्स आता जी नवीन बॅच आहे ती 8 तारखेला चालू होत आहे आणि 1 महिन्याचा कोर्स आहे सर. 8 तारखेला चालू होत आहे. येस येस, मला गुंतवायचं आहे फीज. कोर्सची फीज आहे 4500 रुपीज. 4500 रुपये कोर्सची फीज आहे. आणखी काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. ओके, माझा नंबर मी पाठवलेला आहे. या नंबरवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, गुड. 91 हा नंबर आहे, याच्यावरती मला व्हॉट्सअप मेसेज पाठवा. आणि 4500 रुपये कोर्सची फी आहे आणि ज्यांनी वेबिनार अटेंड केलेला आहे, ओके, त्यांच्यासाठी 10% डिस्काउंट आहे. ओके, ज्यांनी वेबिनार जॉईन केले, तुम्ही वेळ दिलेला आहे, त्या वेळेचं तुम्हाला व्हॅल्यू मिळणारच आहे. तुम्ही जेव्हा मला मेसेज कराल ना, तर मेसेजमध्ये टाकायचं की आम्ही वेबिनार जॉईन केलेला आहे, म्हणजे मला कळेल की ज्यांनी वेबिनार जॉईन केलेला आहे त्यांनी मेसेज केलेला आहे. सो त्यांना आम्ही 10% डिस्काउंट देतो जे वेबिनार जॉईन करतात त्यांना. कारण की तुमचा वेळ आहे, वेळ कधी तुमची वेस्ट होऊ देणार नाही, माझी खात्री आहे. बरोबर. सो येस, ऍडव्हान्स कोर्स, हा, बिगिनर्सची बॅच जी आहे, जे नवीन शिकायचं आहे, ती बॅच 8 तारखेला चालू होत आहे आणि 1 महिन्याचा कम्प्लीट कोर्स आहे. रात्री 9:15 ते 10:15 वेळ आहे. वेळ याच्यासाठी रात्रीची ठेवलेली आहे की सर्व गृहिणी आणि जॉब प्रोफेशनल्स आहेत, म्हणजे नोकरी करणारे आणि काही गृहिणी आहेत, महिला वर्ग आहे. सो दिवसभराचे त्यांचे कामं वगैरे आटपून जेवण वगैरे झाल्यानंतर सर्वजण ऑफिसमधून आल्यानंतर रात्री आरामात क्लास अटेंड करू शकतात. बरोबर. सो क्लास रात्री आरामात अटेंड करू शकतात आणि क्लासची आम्ही रेकॉर्डिंग पण करतो. जसं मी आता जे बोलत आहोत ते रेकॉर्ड होत आहे, सर्व ॲज इट इज रेकॉर्ड होत आहे. क्लासची जी रेकॉर्डिंग आहे ती आम्ही दुसऱ्या दिवशी पाठवतो, म्हणजे तुमच्याकडे रेकॉर्डिंग नेहमीसाठी राहते. लाईफ टाईम रेकॉर्डिंग तुमच्याजवळ राहते. तुम्ही रेकॉर्डिंग कधीही रेफर करू शकता. जर तुम्ही एखादा क्लास अटेंड नाही करू शकले तर रेकॉर्डिंग राहते, रेकॉर्डिंग तुम्ही रेफर करू शकता. बरोबर. सो हे पर्पज आहे. आणि आज जी जग झालेलं आहे खूप ऍडव्हान्स झालेलं आहे, टेक्नॉलॉजीचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, स्वतःला अपग्रेड करायचं आहे, अपडेट करायचं आहे. ट्रॅडिशनल वेने नाही की मी कुठं जातो आणि तिथं शिकतो. ओके, क्लास आपला लाईव्ह आहे, जसं आपण बोलत आहोत ना इंटरॅक्शन, मी तसंच तुमच्यासोबत रोज बोलत राहणार. फिजिकली जायचं खूप खर्च आहे, आपल्या घरापासून खूप लांब आहे ते क्लासेस. रिस्क आहे जाण्या येण्याची, गाड्यांचे खूप ऍक्सिडेंट होतात. तिथे गेल्यानंतर 1 तास बसा, येण्या जाण्याचा 1 तास अर्धा तास जातो, थोडंसं रिस्की होते. आज आपण कुठेही कनेक्ट होऊ शकतो. जर तुम्ही ज्या शहरात आहात, होऊ शकतो तुमच्या शहरात नसेल, पण ज्या एरियात तुम्ही राहता त्या एरिया जवळपास कुठं नसेल, गाव असो शहर असो, काही पण असू द्या. सो ही जी टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करा. या या क्षेत्रात तुम्हाला सांगतो, युपी बिहारचे लोक टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप पुढे आहेत. तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओज बघा, युट्यूबर्स तुम्हाला जे सापडतील ना, ते युपी बिहारचे सापडतील. आपल्या महाराष्ट्राचे लोक फार कमी आहे. मला त्यांना टार्गेट नाही करायचं आहे, ओके, ते आहेत माणसं बिचारे, मेहनत घेत आहेत. बरोबर. मला सांगायचं काय आहे, ते लोक टेक्नॉलॉजीला खूप चांगल्या प्रकारे यूज करत आहेत. त्यांच्या गावखेड्यामध्ये नेट जरी नसेल ना, ते कसंही जुगाड करतात, काही करतात. एरियामध्ये नेटवर्क नसेल तर ते एखाद्या पहाडावर चढतात, हाय एरियावर चढतात आणि इंटरनेट यूज करतात आणि तिथं टेक्नॉलॉजीचा यूज करून त्यांचे कामं करतात. मला कॉल्स येतात, फोन येतात, सर हिंदीमध्ये शिकवा, सर हिंदी में पढाई, हिंदीमध्ये पढाई. आता माझा उद्देश हा असतो की आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना अपग्रेड करायचं, पुढे न्यायचं. स्वतःचं एक दायित्व असते समाजावर, मला असं वाटते. त्या बदल्यात 2 पैसे मला मिळत असतील तर काही मी चुकीचं नाही करत आहे. मी माझं जर नॉलेज देत आहे आणि नॉलेजच्या बद्दल जर मला 2 पैसे घेण्याचा मला अधिकार आहे. बरोबर. बिझनेस आहे हा, माझ्यासाठी बिझनेस आहे, जसे बाकीच्या लोकांसाठी बाकीचे बिझनेस आहेत तसे. ओके सर, मगाशी प्रश्न विचारला होता त्याचा आन्सर मला समजलं नाही. ओके, सांगतो सर, डोंट वरी. ओके, सांगतो. उदय सर ना.
येस, अनेबल टू शो हिस्ट्री ड्यू टू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. येस, मिस्टर विकास, काय क्वेश्चन आहे तुमचा? येस, माझा नंबर आला सर्वांना. वेबिनार कसा वाटला सर्वांना सांगा. मी सांगणार आहे सगळं तुम्हाला, डोंट वरी. मला फक्त ओके. ओके, मी सिलेबस पण पाठवतो. ओके. मी गुगल प्रोफाईलची लिंक शेअर केलेली आहे आमची. गुगलवरती आमच्या स्टुडंट्सनी आम्हाला रेटिंग दिलेलं आहे, त्यांचे काही कमेंट्स आहेत, तुम्ही ते रीड करू शकता कमेंट्स. आणि तुम्हाला जर आजचा वेबिनार चांगला वाटला असेल, आवडलं असेल, तर तुम्ही पण तिथं तुमचा रिव्ह्यू देऊ शकता, कमेंट करू शकता. आवडला असेल तर आम्हाला छान छान रेटिंग द्या, आम्ही मोटिवेट होतो. चांगलं वाटते तुमच्या रेटिंगमुळे, कमेंट्समुळे. बरोबर. हा, सो कोर्स सिलेबस जो आहे तो बेसिक पासून आहे. मी तो, मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला सिलेबस शेअर करतो सर. ओके. कारण की खूप सारे पॅरामीटर आहेत त्याच्यामध्ये, खूप सारे पॉईंट्स आहेत, ते सर्व तुम्हाला मी शेअर करतो. जर त्याच्यात काही समजलं नाही तर मला कॉल किंवा मेसेज करा. आमची टीम आहे, आमचे टीम मेंबर्स आहेत, ते तुम्हाला सांगतील. येस, सो बेसिक नॉलेज आहे सर. ऑप्शनची जी बॅच आहे ती 10 तारखेला चालू होणार आहे, येणारी 10 तारीख. आणि त्याची जी वेळ आहे ती रात्री 8 ते 9 ची असणार आहे. रात्री 8 ते 9. आणि तो कोर्स 2 महिन्याचा आहे. ऑप्शनचा जो कोर्स आहे ना, तो 2 महिन्याचा आहे. 2 महिन्याचा म्हणजे कसा माहितीये का? पहिल्या म्हणजे सपोज तुम्ही 10 तारखेला जॉईन केलं, 1 महिना मी तुम्हाला शिकवतो, आणि जी नेक्स्ट बॅच चालू होते नेक्स्ट मंथमध्ये, ती बॅच पण तुम्हाला मी ते जॉईन करायला सांगतो तुम्हाला ऑप्शनसाठी. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये जर तुमचं काही रिव्हिजन होत नसेल, अंडरस्टँडिंग जर प्रॉपरली होत नसेल, तर दुसरी पण बॅच तुम्ही रिपीट करू शकता. त्याच्यासाठी मी कुठलाही चार्ज घेत नाही. आणि तुम्हाला प्रत्येक टॉपिक जो आहे, प्रत्येक टॉपिक आमच्या स्टुडंट्सला आम्ही समजेपर्यंत शिकवतो. जर तुम्हाला समजत नसेल तर आम्ही पर्सनली 1 to 1 बोलतो. 1 to 1 म्हणजे क्लासच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बोलायचं असेल, तिथं झूम मीटिंग अरेंज करतो आणि तो पॉईंट तुम्हाला समजेपर्यंत शिकवतो. जर जो आमचा उद्देशच आहे, आमची ती टॅगलाईन आहे की जोपर्यंत सर्वांना समजत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जात नाही. सो प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. आणि शिकता शिकता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लागणार, ट्रेडिंग करायला लागणार, शिकता शिकता. ओके. साधारण इक्विटी सेगमेंट जे बेसिक वाले आहेत ना, साधारण क्लासचे एक 15 दिवस झाल्यानंतर आहे ना, 2 आठवडे झाल्यानंतर, 2 ते 3 आठवडे झाल्यानंतर ते काम करायला लागतील स्वतः. स्वतः मी सांगणार नाही, शिकवणार मी क्लासच्या आधी, आणि स्वतः तुम्ही कंपनी निवडू शकणार आणि ट्रेडिंग करू शकणार. बरोबर. सो ते आम्ही क्लासमध्ये शिकवतो. ऑप्शनचं जे आहे, ऑप्शनची फी 7,500 रुपये फी आहे ऑप्शनची. 7,500 रुपीज फीज आहे. आणि त्याच्यात आम्ही 3 महिने प्रीमियम कॉल सर्व्हिस जी आहे ती पण आम्ही प्रोव्हाइड करतो ऑप्शनसाठी. आणि हे सर्व जे जॉईन होतात, स्टुडंट जॉईन झाल्यानंतर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही त्यांना ऍड करतो, आणि लाईफ टाईम आमचा सपोर्ट राहते नेहमीसाठी. त्याच्यामध्ये मी स्वतः खूप रिकमेंडेशन देतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि कशा प्रकारे तुमच्या वेल्थ क्रिएशन करू शकता. वेल्थ, ओके. एक करोडपती बनण्याची जी जर्नी आहे, करोडपती, ओके, लखपती, करोडपती बनण्याची जर्नी क्लास पासून आम्ही सुरू करतो. आणि किती दिवसात? साधारण 10 वर्षामध्ये. 10 वर्षामध्ये एक करोडपती बनण्यासाठी जो प्लान असतो, एक रोडमॅप असतो, कशी गुंतवणूक केली तर तुम्ही 10 वर्षामध्ये घरी बसून काम केलं ना 1 करोड कमावू शकता. ओके. गुंतवणुकीतून. ओके. 21 दिवसात नाही म्हणत आहे मी, 2 महिन्यात नाही, 3 महिन्यात नाही, 1 वर्षात नाही, 2 वर्षात नाही, किती? 10 वर्षामध्ये. 10 वर्षामध्ये तुम्ही साधारण 1 लाख रुपयाचे 1 कोटी कसे बनवू शकता. ओके. हा एक मेगा प्लॅन आम्ही क्लासमध्ये शिकवतो. म्हणजे तुमचं जर आता तुम्ही जर 1 लाख रुपयाची एफडी असेल, किंवा जर तुमच्याकडे 1 लाख रुपयाचा सोर्स आहे, तर त्या पैशांना कसं युटिलाइज करायचं, मार्केटमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करून तुम्ही ते करू शकता. तुम्हाला हे सर्व शिकायचं आहे. शिकून स्वतः तुम्हाला काम करायचं आहे, आणि त्याच्यासाठी नेहमी आमचा सपोर्ट तुम्हाला राहतो. आणि आम्ही ग्रुपमध्ये रिकमेंडेशन देतो सर्व स्टुडंट्सला, त्या प्रकारे स्टुडंट प्रॉफिट घेतात. आमचे काही स्टुडंट्स आहेत लाईनवरती. कोण आहे लाईनवरती? बुद्धराज, आणखी कोण हो होतं? सर.
येस, कसं सर चालू मी आहे दीपाली तुमचं? काळे. येस मॅडम, दीपाली मॅडम, गुड मॉर्निंग. येस, कसं चालू आहे मॅडम तुमचं काम? थोडं सांगा ना, जे नवीन मेंबर्स आहेत तुमचा परिचय द्या आणि तुम्ही कुठं राहता प्लीज. हॅलो, मी दीपाली काळे, मी पुण्यामध्ये आहे. मी सरांची 2 वर्षापासूनची स्टुडंट आहे. मी भरपूर सारे क्लास केलेले आहेत. म्हणजे सरांचा लास्टला मला क्लास मिळाला आहे आणि सरांचा क्लास खूप छान आहे. म्हणजे येस ज्यांना मॅडम. अजिबातच शेअर मार्केट विषयी काही माहिती नाही त्यांनी जॉईन करू शकता आणि सरांची शिकवण्याची पद्धत तर चांगलीच आहे, पण नॉलेज सरांचं स्टडी एवढा भारी आहे ना सरांचा, त्याच्यामुळे दुसरीकडे कुठे युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघण्यापेक्षा सरांचा थँक्यू. क्लास जॉईन तुमचं केला तर प्रॉफिट नक्की वगैरे फायदा होईल आहे, सगळ्यांना. प्रॉफिट आहे, छान चालू तुमचं अचिव्हमेंट आहे. हो सर. मॅडम गृहिणी आहेत आणि स्वतः मॅडम आणि सर दोघंही हस्बंड वाईफ माझ्याशी कनेक्टेड आहेत. म्हणजे 2 वर्षापासून माझ्यासोबत त्यांनी क्लास केलेला आहे आणि आजही ते छान प्रॉफिट कमावतात. सर आणि मॅडम दोघंही काम करतात. सर ऑफिसमधून करतात, मॅडम घरून काम करतात, इंट्राडे मध्ये पण काम करतात आणि लॉंग टर्म मध्ये पण दोघंही काम करतात. आणि छान म्हणजे एक मॅडमचा घरी बसून एक इन्कम सोर्स चालू झालेला आहे. आणि एक मेहनत घेतली त्यांनी. मी हे म्हणत नाही की एका दिवसात झालंय म्हणून. ओके, त्यांना पण शिकायला वेळ लागला आणि त्या वेळेचं त्यांना महत्व कळालं. आज त्यांचं व्यवस्थित चालू आहे, मी एवढंच म्हणू शकतो. आणखी कोण आहे? मी येस आहे मॅडम, सर. थँक्यू मॅडम. येस, बुद्धराज, कसं चालू आहे तुमचं काम? माझे नाव बुद्धराज चांदेकर आहे. येस, मी वेलकम. मुक्काम बैलमपूर, चंद्रपूर जिल्ह्यामधून बोलतोय. चंद्रपूर जिल्ह्यातलं आहे, बरोबर. खरं तर मला सांगायचं म्हणलं सर, सरांबद्दल, सरांना मार्केटबद्दल उत्कृष्ट अभ्यासक्रम आहे सरांचा. येस, आणि सरांना बाजारपेठेबद्दल सर्व पैलूबद्दल प्रचंड अनुभव आणि सखोल ज्ञान आहे. सरांना मी असं बघता बघता, मी अगोदर सुरुवातीला मला काही नॉलेज नव्हता, काही ज्ञान नव्हतं. मी अगोदर ट्रेडिंग करायचो असं आता कसं एवढं चालू मला. आहे तुमचं? कमावत आहे ना, छान चालू आहे ना इन्कम सोर्स? आता छान कमवून राहिलो आहे सर. आता मी या 15 दिवसामध्ये जवळपास 33 ते 34 हजार रुपये इन्कम जर्नी केली आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. आणि ते ऑप्शन सरांच्या मध्ये जे काम करतात आणि इक्विटी मध्ये पण काम करतात. त्यांनी दोन्ही कोर्स दोन्ही केलेले याच्यात आहेत. करतो सर, दोन्ही तुमच्या प्रकारे. नियमाप्रमाणे. गुड, बिलकुल सर. छान आहे. असेच तुमचे कमवत राहा आणि मोठे व्हा. येस, आणखी थँक्यू कोणी सर. आहे का रिसेंट? रिसेंट कोणी आहे का? असं सर मला वाटते सर की माझे वडील काम करतात. माझ्या वडिलाला 40 ते 45 हजार पेमेंट आहे. अच्छा, गुड. सर्व व्यवहार माझ्याकडे आहे सर. परंतु सर मी असं समजतो की आता मार्केट मध्ये आल्यानंतर गुड. की आपण जॉब असला तर फक्त घरामधील दैनंदिन जीवना व्यवहार बरोबर, व्यवहार याच्यावर काढू आहारामध्ये शकता फक्त तुम्ही, खर्च काढू शकता याच्यावर. भेंडी वगैरे हे ते फक्त करू शकतो. पण बिझनेस मध्ये आल्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो, हे मी यातून बरोबर, जाणून बिझनेस घेतले आहे मधून सर. तो होतील सर्व सोबत. चालेल, खूप छान वाटलं. असेच तुम्ही ग्रो करत राहा. आणखी कोणाला बोलायचं आहे का? जे नवीन आज जे जॉईन झालेले आहे, तुमच्या काही क्वेरीज असतील तर विचारा मला, मी त्या सरांचा आन्सर देणार आहोत. येस, तुमचं काही, मी जे आतापर्यंत आपण डिस्कस केलेले पॉईंट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला काही मत असेल तर नक्की मांडा. आपण स्वतंत्र देशात राहतो, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्हाला असं वाटत असेल माझं बोलणं काहीतरी कुठेतरी चुकलं आहे किंवा नाही सर मला आर्ग्यू करायचं आहे, तो वेलकम. ओके, बिनधास्त बोलू शकता तुम्ही. सर नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. येस सर मी आपली 22 तारखेची बेसिक येस बॅच येस जॉईन येस, केलेली सुदर्शन आहे. सर. येस 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 सर, येस, तुमचं नाव मला Yes, दिसत आहे इथे सर. कसे आहे तुम्ही? कसा आहे तुमचा एकदम अनुभव? मजेत सर. कसा आहे अनुभव? जवळपास 10 ते 11 क्लास झालेले आहेत आपले. अच्छा, हो, येस, 22 तारखेच्या बॅचला तुम्ही जॉईन केलेला आहे. ओके, तुमच्या बॅच अजून चालू नाही झालं इन्कम, बरोबर? म्हणजे अजून त्या लेवलवरती आपण पोहोचलो नाही. येस, कसा आहे तुमचा कॉन्फिडन्स अनुभव? खूप वाढलाय सर. मी Good. प्रॉफिट मध्ये आहे ह्या 11 क्लास मध्येच आपल्या. अच्छा. तर माझा एक प्रश्न हा, असा बोला होता, बोला. कारण आपण जे एवढं बारकाईनं शिकवता ते शिकवलेली प्रत्येक गोष्ट ही न विसरण्यासारखी असते. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि मला एक असं म्हणायचं आहे, सर ही जे नवीन ऑप्शनची बॅच सुरू होत आहे तर बरोबर. त्याला मला जॉईन करता येईल का? मला आधी हे झाल्यानंतर मला काही टेस्ट तुमच्या घ्याव्या लागतील. जर तुमची त्याच्यात सक्षम असले तरच मी तुम्हाला ऑप्शन मध्ये घेईल सर. ओके, मी आणखी सर्वांना सांगतो, ऑप्शन आम्ही नवीन लोकांना शिकवत नाही.
नवीन ज्यांना बेसिक नॉलेज आहे मार्केटचं त्यांना ऑप्शन शिकवतो. आणि माझे स्टुडंट्स आहेत, आम्ही स्वतः चेक करतो की बेसिकमध्ये जर त्यांना जमत असेल, बेसिकमधून जर ते पैसे कमावत आहेत, ओके, बेसिकमध्ये सोप्या पद्धतीने पैसे कमवू शकतात, त्याच्यात जर तुम्ही पैसे कमवू शकणार तरच आम्ही ऑप्शनला त्यांना ऍडमिशन देतो. नाहीतर आमच्या मतलबासाठी, आमच्या स्वार्थासाठी, आमच्या पैशासाठी आम्ही ऑप्शन शिकवत नाही. म्हणजे तुम्ही तर पैसे देणारच आहात, तुम्ही तर फ्रीमध्ये ऍडमिशन घेणार नाही, पण तुम्हाला ते आलं पण पाहिजे. नाहीतर मग काय घ्यायचं आणि शिकवायचं. जर आमचा स्वतःचा काय मोठो आहे, तुम्ही इथं शेअर मार्केट शिकत आहात, तुम्ही तर इथं शेअर मार्केट शिकण्यासाठी नाही आलेत. शेअर मार्केट शिकण्यासाठी नाही आले तुम्ही, तुम्ही पैसे कमवण्याचा मार्ग शोधण्यासाठी आलेले आहात. पैसे कमवण्याचा तो मार्ग आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही पैसे कमावले पाहिजेत हा आमचा उद्देश असतो. फक्त शिकवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही हे जे मी बोलतोय ना शेअर मार्केट, हे तुम्हाला युट्यूबवरती आरामात सर्व माहिती मिळेल. आरामात सर्व माहिती मिळेल. गुगलवरती, एखाद्या न्यूजपेपरमध्ये, सर्व ठिकाणी. ठीक आहे, मी तुम्हाला महिन्याभरात शिकवेल, तुम्हाला ते शिकण्यासाठी 6 महिने जातील, फरक एवढा आहे. पण ती तुम्हाला फ्रीमध्ये पण माहिती मिळू शकते. पण तुम्हाला तिथं मदत करण्यासाठी कोणी राहणार, हेल्प करण्यासाठी कोणी राहणार नाही. तुम्ही कोणाला तुमचा डाऊट आला, क्वेश्चन आला, तुम्ही कोणाला विचारू शकता का युट्यूबवरती? नाही, नाही विचारू शकत. आणि विचारलं तर तुम्हाला वेळेवर आन्सर मिळणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर. सो राहिलं पैसे कमवण्याच्या बद्दल, मी जे म्हटलं की आमचा जो उद्देश आहे तो विद्यार्थ्यांनी पैसे कमावले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कमावत नाही तोपर्यंत आमच्या सोबतच आहे. ओके. सो शिकणं आणि शिकण्याचा जो उपयोग करणं हे महत्वाचं आहे. जर तुम्ही शिकले आणि त्याचा उपयोग नाही घेताय शिक्षण, त्या शिक्षणाला अर्थ नाही. आपण वेळ आपला वेस्ट केलेला आहे, ते पण पैसे देऊन. पैसे दिले, टाइमही गमावला, आपण असं म्हणतो. बरोबर. सो तुमचा पैसा आणि वेळ दोन्हीही वेस्ट होतील नाही, त्याची मी ग्वाही देतो. आणि सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी क्लासच्या एंड पर्यंत, आपल्या क्लासला वेळ आहे, मी तोपर्यंत तुम्हाला सांगतो. 1-2-4 दिवसात मी आपण बोलू आणि मी तुम्हाला क्लिअर करतो सर. येस सर. येस. आणखी कोणाला बोलायचं आहे? चालेल. सो सर, तुमचा क्वेश्चन होता की कंपन्या कशा निवडायच्या आहेत. ओके. मी तुम्हाला कंपनी कशी निवडायची आहे एक पद्धत सांगतो इथं फक्त, पण त्याच्यावरती 100% डिपेंडन्सी नाही आहे सर. ओके. 100%, कारण की या एका 1-1.5 तासाच्या वेबिनारमध्ये त्या गोष्टी सांगणं सर थोडंसं डिफिकल्ट आहे. पण तुमच्या क्वेश्चनचा तुम्ही क्वेश्चन विचारला आणि तुम्ही वेळ दिलेला आहे, मी त्याचा मान ठेवतो सर. तुमच्या वेळेचा मी रिस्पेक्ट करतो आणि मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देतो की तुम्हाला कंपनी निवडायची असेल तर तुम्हाला इमिजिएट बेसिसवरती काय करायचं आहे. ओके. जर तुम्ही क्लास जरी नाही जॉईन केला काही हरकत नाही, पण तुम्हाला तुमची ओन मेथॉलॉजी आणि बाकीचा पण अभ्यास आहे. ओके. आणि या क्लासच्या 1 तासाच्या सेमिनारमध्ये थोडं सांगणं डिफिकल्ट होऊन जाईल, पण मी एक पद्धत तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्ही ते निवडू शकता. कंपनीचं फंडामेंटल अनालिसिसचं पेज ओपन करायचं आहे. ओके. कंपनीचं हे कसं ओपन करायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. हे माझं झिरोदाचं अकाउंट आहे माझं, आणि इथं एखाद्या कंपनीच्या फंडामेंटल अनालिसिस वरती जायचं. सपोज फंडामेंटल्स वरती क्लिक करायचं, फंडामेंटल्स वरती, आणि डिटेलमध्ये जायचं. ज्यांनी क्वेश्चन विचारला होता ते आहेत का लाईन वरती? प्लीज माझ्याशी बोला. येस सर. आहे ना? गुड. सो सपोज काय करायचं, इथं 5 इयर सिलेक्ट करायचं. ओके. 5 इयर सिलेक्ट केल्यानंतर जर कंपनीचे जर रिटर्न्स 5 वर्षात कन्सिस्टंटली ग्रो होत असतील, म्हणजे हा जो ग्राफ आहे हा असा असेल चढता, तर आपण एवढं ऍटलिस्ट म्हणू शकतो टेक्निकली कंपनीमध्ये ग्रोथ आहे मागील 5 वर्षापासून. इमिजिएट सोल्युशन, ग्रो होत आहे. जर तो ग्राफ खाली जात असेल, डाऊन साईड असेल, तर आपण म्हणू शकणार नाही कंपनी आपल्याला पैसे देऊ शकते भविष्यात पण. कारण की 5 वर्षापासून यांच्या बिझनेस मधून किती रिटर्न्स दिलेले आहेत त्यांच्या गुंतवणूकदारांना 5 वर्षात मागील? 148%. पुढच्या 5 वर्षासाठी किंवा पुढच्या 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी जर मला गुंतवणूक करायची आहे तर नक्की मला कंपनी चांगली रिटर्न देऊ शकते. हे एक इमिजिएट सोल्युशन आहे सर. बाकी आमच्या क्लासमध्ये मी सर्व डिटेलमध्ये सांगतो, टेक्निकली ॲज वेल ॲज फंडामेंटल. बरोबर. येस. सो क्लासमध्ये एक ETF नावाचा कॉन्सेप्ट शिकवतो मी, एक्सचेंज ट्रेडेड फंड. कोणी म्युच्युअल फंड करता का? SIP करता का? कोणी SIP करता? माहिती आहे SIP तुम्हाला काय आहे? तर कोणी करते SIP मध्ये गुंतवणूक? सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट प्लॅन ज्याला म्हणतात. ओके. सो SIP मधून तुम्हाला किती रिटर्न्स मिळते सांगा बरं अॅन्युअली? 12 ते 15% मिळते. 15%. बरोबर. SIP मधून 15%. काय म्हटलं सर? त्याच्यापेक्षा पण जास्त मिळालेली आहे. त्याच्यापेक्षा पण काही ठिकाणी मिळालेलं आहे. ओके. टोटल जे फंड्स आहेत, ज्याला फंड्स म्हणतो, ते आहेत 140 पेक्षा जास्त. म्हणजे जे SIP चे जे प्लॅन्स आहेत किंवा जे ETF ज्याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड, ते आहेत 140 पेक्षा जास्त.
आता कोणाला हे माहिती आहे का ETF म्हणजे काय असते? कोणाला माहिती नाही ETF काय असते तर? नाही नाही नाही. माहिती. बरोबर, सांगतो. ओके, माहिती नसेल, नवीन कॉन्सेप्ट आहे, माहिती नाही. ETF म्हणजे काय असते? उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मी सर्वांना माझ्या गुगलची लिंक शेअर केलेली आहे. मला तुम्ही कमेंट्स पाहिजेत मला तुमचे. येस. हा एक सेगमेंट आहे, याचं नाव आहे निफ्टी बँक सेगमेंट. ओके, इंडेक्स ज्याला म्हणतो. या निफ्टी बँक सेगमेंटमध्ये नंबर ऑफ कंपनीज आहेत. एक कंपनी नाही त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कुठली कुठली कंपनी आहे? टोटल किती कंपन्या आहेत? 8 आणि 4 किती होतात? 12 कंपनीज आहेत. किती इथे दिसते? NSE इंडियाची वेबसाईट दिसते सर्वांना? हो दिसतं. हो सर. गुड. सो या सेगमेंटमध्ये किती कंपनीज आहेत? टोटल 12. म्हणजे कुठली कंपनी आहे? PNB, बंधन बँक, कोटक बँक, XBI, ICICI, बँक ऑफ बरोडा, इंडसिंड, फेडरल, IDFC, AU बँक, HDFC आणि ऍक्सिस बँक. ह्या सर्व 12 कंपनी कशामध्ये आहेत? बँक निफ्टी सेगमेंटमध्ये. किती? 12 कंपनी. आता हे सेगमेंट काय आहे? एक्सचेंजनं काय केलं? सेबीनं काय केलं? प्रत्येक ज्या कंपन्या आहेत त्यांचे वेगवेगळे सेक्टर बनवले. सेक्टर म्हणजे शेअर मार्केटमध्ये एकच कंपनी नाही, वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या कंपनी आहेत. बँकिंग सेक्टरच्या आहेत, फार्मास्युटिकल आहेत, IT आहे. सो त्या प्रत्येक कंपन्यांचा एक वेगवेगळा सेगमेंट बनवला. त्या कंपन्यांचा वेगवेगळा एक सेक्टर बनवलं. तसं हे एक सेक्टर आहे, सेगमेंट आहे निफ्टी बँक. बरोबर. तर निफ्टी बँक एक सेगमेंट बनवलेला आहे. जेव्हा जेव्हा आपण सपोज मी म्हणतो SBI बँक. ओके, SBI मध्ये तुम्ही गुंतवणूक केली. प्लीज आवाज येत आहे कोणाचा तरी, प्लीज. गुड. मी जेव्हा सपोज तुम्हाला जर एखाद्या बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची आहे, या 12 कंपन्यांपैकी तुम्ही ठरवलं की मला कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे, कुठली असू द्या. सपोज आपण SBI घेतलं. मग तुम्ही जर SBI मध्ये गुंतवणूक केली, SBI मध्ये, आणि उद्या SBI ने जर परफॉर्म नाही केलं, SBI मध्ये परफॉर्म नाही केलं, 2-3 वर्षात SBI चे रिटर्न्स चांगले नाही आले, ओके, तुम्ही मायनसमध्ये आहात किंवा आपल्याला अपेक्षित जे प्रॉफिट आहे ते झालं नाही, मायनस किंवा अपेक्षित प्रॉफिट आपल्याला झालं नाही. बरोबर. तर मग आपण काय म्हणू शकतो की नाही, या कंपनीने परफॉर्म केलं नाही. म्हणजे हे एका वैयक्तिक कंपनीवरती, एका इंडिव्हिज्युअल कंपनीवरती, इंडिव्हिज्युअल म्हणजे एका SBI वरती आपण गुंतवणूक केली. म्हणजे याला म्हणतात इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे. काय म्हणतात त्याला? इक्विटी स्टॉक्समध्ये, म्हणजे एका वैयक्तिक कंपनीमध्ये मी गुंतवणूक केलेली आहे. पण ETF मध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो, ETF मध्ये गुंतवणूक करतो, तर ETF मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे या पूर्ण 12 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं आहे. कशामध्ये? पूर्ण 12च्या 12 कंपन्यांमध्ये, एका कंपनीमध्ये नाही. मी जेव्हा म्हणतो की माझी ETF इन्व्हेस्टमेंट आहे, तर माझी इन्व्हेस्टमेंट काय आहे? मग या पूर्ण 12 कंपन्यांमध्ये आहे. मी जेव्हा म्हणतो की मी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्याचा अर्थ काय होतो की मी एका कुठल्या तरी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कळतंय का? सांगा डिफरन्स. सो ETF मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करायला मी सांगतो तुम्हाला, किंवा आमचे स्टुडंट जेव्हा ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, किंवा तुम्ही जेव्हा करता, त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही एका कंपनीमध्ये गुंतवणूक नाही करता. तुमचा सपोज तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केले, तर तुमचे 10,000 रुपये किती कंपन्यांमध्ये जातील? या 12 कंपन्यांमध्ये. आणि सपोज जर एखाद्या वेळेस या 12 कंपन्यांमध्ये तुमची गुंतवणूक गेलेली आहे, जर त्याच्यापैकी जर SBI परफॉर्म नाही करत आहे, तर बाकीच्या कुठली तरी कंपनी आहे, बाकीच्या कंपन्या आहेत जे परफॉर्म करतातच. असं कधीच होणार नाही की सर्व बँका परफॉर्म करतील नाही. असं कधीच होणार नाही की सर्वच कंपन्यांना लॉस होईल म्हणून. असं कधीच होणार नाही की सर्वच कंपन्यांना प्रॉफिट होईल म्हणून. जर एक कुठली तरी कंपनी अंडर परफॉर्म आहे, तर दुसरी कुठली तरी कंपनी आउट परफॉर्म करते, म्हणजे चांगली परफॉर्म करते. आणि आपला जो तोटा आहे, किंवा आपला जो प्रॉफिटचा जो ऍव्हरेज आहे, ते ह्या कंपन्या भरून काढतात जेव्हा आपण ETF मध्ये इन्व्हेस्ट करतो. सो ETF ची इन्व्हेस्टमेंट ही सर्वात बेस्ट आहे. बरोबर. तुम्हाला वाटतंय का की शेअर मार्केटमध्ये ह्या ज्या 12 कंपन्या मी दाखवल्या, त्याच्यातली कुठली तरी कंपनी बुडणार म्हणून? बघा बरं नावं. वाटते नाही का? नाही PNB बुडणार, बंधन बँक आहे, कोटक नाही. बँक आहे, SBI आहे, ICICI आहे. ह्या कंपन्या बॅकबोन आहेत इंडियन इकॉनॉमीच्या. ह्या जर बुडल्या तर आपल्या देशावर आर्थिक संकट येईल, असं म्हटलं तरी काही गैर नाही त्याच्यामध्ये. येस. सो हे आहे ETF. थँक्यू बुद्धराज कृष्णब्दकर. थँक्यू सो मच. येस.
काही क्वेरी आहे का आणखी? विचारा मला, मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. ETF ची स्ट्रॅटेजी सांगतो मी. ओके, ETF मध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे स्ट्रॅटेजी सांगतो. बोला, माझ्याशी बोलू शकता तुम्ही. नाही ओके सर. बाकी मेंबर्स ओके. माझा नंबर मिळाला का सर्वांना? हो मिळाला. गुड. सो येस, मी तेच सांगतो. निफ्टी बीज मध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे मी तेच सांगतो. सो आता तुम्हाला काय करायचं आहे मी स्ट्रॅटेजी तर सांगतो. निफ्टी 50चा चार्ट ओपन करायचा. आता हे थोडंसं ज्यांना चार्ट्स वगैरे माहिती नाही त्यांच्यासाठी थोडे डिफिकल्ट असू शकते. ओके, ज्यांना माहिती आहे त्यांना हे सोपं होईल. निफ्टी 50चा चार्ट ओपन करायचा. निफ्टी 50. निफ्टी 50च्या चार्टवरती वीकली टाइम फ्रेम सेट करायची. समजलं नाही तर विचारायचं मला हे. ओके, समजलं नाही तर विचारायचं. काय करायचं? निफ्टी 50चा चार्ट ओपन करायचा आणि त्याच्यावरती वीकली टाइम फ्रेम सेट करायची. मी केलेली आहे, दिसते का वीकली टाइम फ्रेम? गुड. वीकली टाइम फ्रेम सर सेट दिसले. केलं. वीकली टाइम फ्रेम सेट केल्यानंतर तुम्हाला इथं स्टडीज मध्ये यायचं आहे. दिसते का स्टडीजचं ऑप्शन? येस, दिसते सर. गुड. मला जशी बोलले ना तुम्ही मला कळेल, मग मी थोडं सांगतो मग तसं, म्हणजे तुम्ही रिप्लाय करा ज्यांना तो विजिबल आहे. तुमच्या विंडोच्या पाठीमागे जातो म्हणून तो दिसत नाही. ओके, आता दिसते? आता स्टडीज ऑप्शन दिसते? स्टडीज. तुमची विंडो त्याच्यावर येते. अच्छा, माझी विंडो त्याच्यावर येते हा. का? स्टडीज वरती येत आहे. ओके, वन मिनिट. बरोबर. माझी हा आता हा आता करेक्ट. ओके, स्टडीज ऑप्शन दिसते. ओके, स्टडीज वरती क्लिक. स्टडीज वरती टाईप करायचं RSI. RSI काय टाईप करायचं? RSI. ओके, काय टाईप करायचं? RSI टाईप केल्यानंतर स्टडीज वरती इथं खाली बाग एक लाईन आलेली आहे. काय आलेली आहे? एक लाईन आलेली आहे. ही आहे, या लाईनला म्हणतात रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. काय म्हणतात? ही जी लाईन आहे RSIचा अर्थ तो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. म्हणजे काय की ही जी लाईन आहे आपल्याला इंडिकेशन देत आहे की इंडेक्स म्हणजे काय असते? जे शेअर मार्केटमध्ये टॉपच्या ज्या 50 कंपनीज आहेत, टॉपच्या 50 कंपनी ज्याला आपण निफ्टी 50च्या कंपनीज म्हणतो, या निफ्टी 50च्या ज्या कंपन्या आहेत याला इंडेक्स म्हणतात. ओके, इंडेक्सची सध्या ताकद किती आहे, स्ट्रेंथ किती आहे, म्हणजे मार्केट जे आहे ते सध्या ओव्हरबॉट झोन मध्ये गेलेलं आहे की ओव्हरसोल्ड झोन मध्ये गेलेलं आहे. काय सांगते आपल्याला हे लाईन? मार्केट जे आहे सध्या ते ओव्हरबॉट झोन मध्ये गेलेलं आहे की ओव्हरसोल्ड झोन मध्ये गेलं. ओव्हरबॉट म्हणजे काय? खूप जास्त मार्केट महाग आहे का आणि खूप जास्त स्वस्त आहे का? महाग व स्वस्त म्हणजे काय? शेअर मार्केटची डेफिनेशन काय आहे माहिती आहे? एका शब्दात सांगतो. स्वस्तात शेअर घ्यायचे आणि महागात विकायचे. स्वस्तात घ्यायचं, महागात विकायचं. स्वस्तात घ्यायचं, महागात विकायचं. हे आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे की हे स्वस्तात कधी आहे आणि हे महाग कधी आहे. ज्याला हे कळलं की यस आता हे स्वस्त आहे माझ्यासाठी, मी हे घेऊ शकतो, गुंतवणूक करू शकतो. हे ज्याला कळलं की हे सध्या महाग आहे, त्याच्यात गुंतवणूक नाही करायची, तो माणूस शेअर मार्केटमध्ये सक्सेस. स्वस्तात आणि महागात म्हणजे किंमत नाही. जर एखाद्या शेअरची किंमत 10,000 रुपये आहे, मग त्याला आपण महाग शेअर म्हणू शकत नाही, लक्षात घ्या. आणि जर एखाद्या शेअरची किंमत 500 रुपये आहे, त्याला स्वस्त शेअर मी म्हणू शकत नाही. स्वस्त आणि महागचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये खूप जास्त बाईंग झालेली आहे का? खूप जास्त बाईंग म्हणजे खूप जास्त इन्व्हेस्टरनी पैसा टाकलेला आहे, आता याच्या पुढे तो वर जाऊ शकत नाही, त्याला म्हणतात खूप महाग. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात ओव्हरबॉट. आणि एक असते ओव्हरसोल्ड. ओव्हरसोल्ड म्हणजे तो खूप जास्त खाली आलेला आहे, त्याची प्राइस खूप जास्त डाऊन झालेली आहे, त्याच्यात खूप जास्त सेलिंग झालेली आहे, म्हणजे तो खूप स्वस्तपेक्षा स्वस्त झालेला आहे. बरोबर? सो त्याला म्हणतो स्वस्त. ओके, तो तसा एक झोन असतो, तो आयडेंटिफाय करायचा असतो आपल्याला, ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड. सो ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड झोन आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला बघायचं असते, मग आपण गुंतवणूक कधी करणार सांगा बरं? खूप जास्त महाग झाल्यानंतर करणार की स्वस्त झाल्यानंतर करणार सांगा? कधी गुंतवणूक करणार? स्वस्त स्वस्त झाल्यावर. स्वस्त झाल्यानंतर. सिंपल. मग आपल्याला हेच याच्यावरून कळते RSI वरून की मार्केट सध्या स्वस्त आहे की महाग आहे. काय करते? मार्केट स्वस्त आहे की महाग आहे. कशावरून करते? RSI वरून. हे जी सांगतो ही स्ट्रॅटेजी फक्त निफ्टी 50 साठी ऍप्लिकेबल आहे, बाकी तुम्हाला कुठं युज करायचं
नाही आहे, नाहीतर सांगितलं नाही. बाकी ठिकाणी यूज करायसाठी थोडा वेगळा क्रायटेरिया आहे, वेगळे पॅरामीटर आहे. ओके, सो तुम्हाला हे जे मी सांगू हे इथंच यूज करायचं आहे फक्त निफ्टी 50 साठी. आता विकली चार्ट इथं सेट केल्यानंतर तुम्हाला विकेंडला म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे किंवा संडेला बघायचं आहे की इथं RSI ची आज संडे आहे. ओके, मार्केट बंद आहे. फ्रायडेला बघू शकता मार्केट बंद असते, फ्रायडे संध्याकाळी किंवा सॅटर्डे संध्याकाळी. मार्केट चालू मार्केटमध्ये नाही, ते पण विकेंडला. काय बघायचं आहे की RSI ची जी व्हॅल्यू आहे, प्राइस, ती किती आहे. म्हणजे या वीकमध्ये मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये आहे की ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. मग हे कसं कळेल ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट? याची एक रेंज आहे. जर मार्केट 60 to 80 मध्ये आहे, 60 to 80 मध्ये जर आहे रेंज, तर म्हणू शकतो मार्केट ओव्हरबॉट आहे. काय आहे? मार्केट महाग झालेलं आहे. सध्या ही गुंतवणुकीची वेळ नाही. सध्या ही गुंतवणुकीची वेळ नाही. आणि जर ही व्हॅल्यू 40 to 50च्या रेंजमध्ये आहे, तर ही गुंतवणुकीची वेळ आहे. काय? ही व्हॅल्यू जेव्हा 40 to 50च्या रेंजमध्ये आहे, तर काय म्हणू शकतो आपण? ही गुंतवणुकीची वेळ आहे, आपण गुंतवणूक करू शकतो. आणि जेव्हा ही व्हॅल्यू 60 to 70च्या रेंजमध्ये आहे, तेव्हा आपण काय म्हणू शकतो? आपण गुंतवणुकीची वेळ आहे का? सांगा, येस ऑर नो? नाही, गुंतवणुकीची वेळ नाही. आता ही व्हॅल्यू किती दिसते? नाही सर. किती दिसते ही व्हॅल्यू? 70 किती आहे? रुपये. प्लीज बोला माझ्याशी, किती आहे व्हॅल्यू ही? 70-34. आता ही गुंतवणुकीची वेळ आहे का सध्या? 70-34. नाही. येस, नाही गुंतवणुकीची वेळ आहे का? मग नाही. ओके, मग ही वेळ कधी आली सर, होती? गुंतवणूक ही वेळ कधी आली होती? मग ते पण आपण चेक करू की ही वेळ कधी आली होती, म्हणजे गुंतवणुकीची वेळ कधी आली होती. ओके, येस. माझ्या स्क्रीनवरती मी एका कॅन्डलवरती कर्सर प्लेस केलेला आहे, एका कॅन्डलवरती. तिथं बघा RSI ची व्हॅल्यू लिहून येत आहे. किती दिसते RSI ची व्हॅल्यू तिथे? 48.17. सर्वांना दिसते का? 48.17 दिसते सर्वांना RSI ची व्हॅल्यू? होय सर. बरोबर. हो. म्हणजे कुठल्या महिन्यात? 23/11/2023 ला. 10 बरोबर 10 आहे. बरोबर. तेव्हा निफ्टीची 23-10. येस, निफ्टीची क्लोजिंग प्राइस किती आहे सांगा? निफ्टीची क्लोजिंग प्राइस किती दिसते? 19,047. 19,047. 19,047 हे RSI ची व्हॅल्यू किती झाली होती? 48. ओके, RSI किती वरती होता? 48 वरती. तेव्हा हो. मार्केट होतं 19,047. त्या वीक मध्ये मार्केट क्लोज झालं 19,047 वरती. त्याच्यानंतर किती महिने झाले? ऑक्टोबर नंतर 23 झाला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. किती महिने झाले? 4 महिने. ओके, 4 नाही, फेब्रुवारी तर चालू झालेलाच आहे. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर 4 आणि जानेवारी 3च महिने. ओके, 3 महिने. 3 महिने. निफ्टी तेव्हा होतं 1947 वरती. आज किती वरती क्लोज झालेले आहे या आठवड्यात सांगा? 21,853. किती आहे ते? 21,853 मायनस त्या महिन्यात किती वरती होतं? 19,047. किती डिफरन्स येतो सांगा बरं? मी सर्व सांगणार आहे, कधी करायचं, किती रुपयाला करायचं, कशात करायचं. डोंट वरी. हा, ओके. 21,853 मायनस 19,047 किती येते आन्सर? 2,805 रुपये. बरोबर. आता मार्केट किती पॉईंट वर गेलं? 2,805 पॉईंट. आपण 2,800 पॉईंटच पकडू. ओके, 10व्या महिन्यापासून 2,800. आता हे पर्सेंटेज मध्ये हे रिटर्न आपण चेक करू किती टक्के झालं तर. इंटू 100 डिवायडेड बाय 19,047. 15%. 14.73%. साधारण 15% रिटर्न. किती महिन्यात? 3 महिन्यात. निफ्टीने 3 महिन्यात किती रिटर्न दिलेले आहे? 15%. तुम्ही तुमचे पैसे जर बँकेत 3 महिन्यासाठी ठेवले असते तर 3 महिन्यात किती व्याज मिळालं असतं सांगा बरं तुम्हाला? किती मिळालं असतं व्याज? 3 महिन्यात 15% मिळाले असते का? नाही. इयरली 4%. इयरली 4%. इथं 3 महिन्यात तुम्हाला किती मिळाले असते?
किती? 15%. फक्त योग्य वेळ, योग्य संधीची वाट बघायची आहे की कधी गुंतवणूक करायची आहे. बरोबर. सो असे जे ETF आहेत हे आहेत मार्केटमध्ये 140 आणि हा त्याच्यातला पार्ट आहे. ओके, आता याच्यात कसं इन्व्हेस्ट करायचं ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. सो 140 ETF पैकी साधारण आम्ही 50 ते 60 ETF वरती ऍक्टिव्हली काम करतो. आमच्या क्लासमध्ये स्टुडंट्सला आम्ही अशी ETF सजेस्ट करतो, ते स्वतः पण करतात. आता हा एक त्याच्या स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. सो त्याच्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. बाकी ETF ला कसं अभ्यास करायचा आहे, त्याच्यात कधी गुंतवणूक करायची आहे, कुठल्या वेळेस करायची आहे. आता याच्यात ही वेळ कधी आली? ही ऑक्टोबर महिन्यात आली. बरोबर. मग आपल्याला आपण थोडी थांबणार थोडी आहो, याच्यात ही वेळ कधी येईल. तर बाकीचे जे 40 आहेत त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. कुठल्या ना कुठल्या ETF मध्ये वेळ येते. रोज कुठला ना कुठला ETF आहे जो स्वस्त होतो, कुठला ना कुठला स्टॉक आहे जो स्वस्त होतो, त्याच्यात आपण गुंतवणूक करू शकतो. हे आम्ही आमच्या क्लासमध्ये डिटेलमध्ये सांगतो. आता हे मी तुम्हाला निफ्टी 50चं सांगितलं. ओके, असे किती ETF आहेत टोटल? 140. आणि स्वतः आम्ही जे काम करतो ऍक्टिव्हली, आम्ही अशी ETF निवडलेले आहेत जे आपल्याला चांगले रिटर्न देतील. ते आहे साधारण 40 ते 50. 40-50 ETF वरती आम्ही असं ऍक्टिव्हली काम करतो आणि शिकवतो स्टुडंट्सला. रोज कुठला ना कुठला ETF येईल स्वस्त होण्यासाठी. आता निफ्टी 50 आता महाग झालेला आहे. मग आता आपण थांबू का इन्व्हेस्टमेंट करायसाठी? नाही थांबू ना. आपल्याला दुसरा काहीतरी अल्टरनेट सोर्स शोधावा लागेल. दुसरा कुठला ETF शोधावा लागेल ज्याच्यात मी गुंतवणूक करू. कळत आहे का मी काय म्हणतोय? तर कळतंय? हो, समज. गुड. येस. सो आता याच्यात कसं तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, तुम्हाला याच्यात कसं इन्व्हेस्ट करायचं आहे, तुम्हाला हे जेव्हा आपल्याला वीकेंडला चेक केल्यानंतर ही व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? किती मिळाली आपल्याला? RSI ची व्हॅल्यू 40 ते 50च्या रेंजमध्ये. 40-50च्या रेंजमध्ये हे व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग आपल्याला इथं टाईप करायचं आहे, वॉचलिस्ट मध्ये टाकायचं आहे निफ्टी बीज. काय टाकायचं आहे? निफ्टी बीज. ओके, निफ्टी बीज काय आहे? हे निफ्टी 50 जो इंडेक्स आहे, या निफ्टी 50चा एक रिप्लिकेट आहे, जसंच्या तसं. म्हणजे आपण जेव्हा या निफ्टी बीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, जेव्हा मी ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करत आहोत? आपण कुठं करत आहोत? आपण या 50 कंपन्यांवरती इन्व्हेस्टमेंट करत आहोत. कशावरती करत आहोत? या 50 कंपन्यांवरती. टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये, शेअर मार्केटमध्ये ज्या टॉपच्या 50 कंपनीज आहेत त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत आहोत. जेव्हा आपण निफ्टी बीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, त्याचा अर्थ काय आहे की आपण या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. आणि त्याच्यातली जर एखादी कंपनी, 2 कंपनी, 4 कंपन्या, 5 कंपन्या जर परफॉर्म करत नसतील, तर बाकीच्या कुठल्या तरी कंपनीज आहेत ना ज्या आउट परफॉर्म करत आहेत, चांगल्या परफॉर्म करत आहेत, ते आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळून देतील. आपल्याला काम करायची गरज नाही. आपला पैसा दिला, आपला पैसा काम करेल आणि त्या कंपनीचे मालक लोक जे आहेत ते त्यांचं लुकआउट आहे आपल्याला प्रॉफिट कमावून देणार. बरोबर. सो निफ्टी बीज जे आहे ते निफ्टी 50चा एक रिप्लिकेट आहे. म्हणजे आपल्याला जर निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण निफ्टी बीजच्या द्वारे करू शकतो. ओके, सो हे नोट करून घ्या. मी जे इथं टाईप केलं दिसते का? निफ्टी बीज, याचा स्क्रीनशॉट घ्या निफ्टी बीजचा. सो निफ्टी बीजला तुम्हाला खरेदी करायचं आहे. कधी? आपण हे काम, हे चेक कधी करायचं आहे आपल्याला? फ्रायडे, सॅटर्डे किंवा संडेला. आणि मंडेला याला आपल्याला बाय करायचं आहे. काय करायचं आहे? मंडेला आपल्याला याला बाय करायचं आहे सकाळी 9:15 वाजता. ओके, मंडेला सकाळी 9:15 वाजता बाय करायचं आहे. आणि काही स्टॉप लॉस लावायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये स्टॉप लॉस लावायची आवश्यकता नाही. जेव्हा हे आपल्या गुंतवणुकीनंतर हे साधारण 3 ते 5% पर्यंत जेव्हा पोहोचते, 3% कमीत कमी, मॅक्झिमम 5%, तेव्हा आपल्याला याला सेल करायचं आहे. जास्त दिवस ठेवायचं पण नाही. ओके, 3% प्रॉफिट घेतलं, बाहेर पडायचं आहे. ओके, कारण की गुंतवणूक जास्त करायची नाही आहे आपल्याला. याच्यामध्ये 3% भरपूर झालं प्रॉफिट. आणि हे साधारण 3% जे आहे तुम्हाला महिन्याभराच्या आत मिळून जाते. किती? महिन्याभराच्या आतच तुम्हाला 3% मिळून जाते. खूप झाला सर महिना. साधारण इन्व्हेस्टमेंट किती असेल यावेळेस इन्व्हेस्टमेंट ते निफ्टी बीज तुम्हाला मध्ये? तुमच्या रिस्क वरती ठरवायचे, तुमच्या कॅपिटल वरती ठरवायचं आहे की मला किती कॅपिटल ठेवायचं आहे. बरोबर. हे सर्वांचं वेगळं असू शकते. तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी किती आहे सर, त्याच्यावरती डिपेंड करते. मी तुम्हाला कधीच रिकमेंड करणार नाही की तुमच्याकडे काही गोल्ड असेल ते गोल्ड तोडा आणि इथं पैसे आणा, जमीन विका आणि पैसे आणा, उधारी घ्या आणि इथं टाका. हे बिलकुल करायचं नाही.
ओके. तुमच्याकडे शेअर मार्केटमध्ये जर असे पैसे आहेत, म्हणजे स्वतःकडे असे पैसे ज्याच्या पैशाची तुम्हाला सध्या गरज नाही, कारण की हा बिझनेस तुम्हाला शिकण्यासाठी काही पैसे लागतील समजून घेण्यासाठी. डायरेक्टली आपण आपली जमीन विकून इथं पैसे आणायचे ते कामं नाही करायचे. ओके, हे रोडवर यायचे कामं आपण बर्बाद होऊन जाऊ, नाही तर बिलकुल ते करायचं नाही. हा बिझनेस शिकण्यासाठी तुम्ही नवीन आहात तर थोडेसे असे पैसे निवडायचे की ज्याची मला सध्या गरज नाही 2-4 महिने, आणि त्या पैशाला आपल्याला इथं इन्व्हेस्ट करायचं आहे. शिकणं पण होईल आणि गुंतवणूक पण होईल आणि 2 पैसे येतील पण. म्हणजे जर आपल्याला वेळेवर जर ते पैसे आपल्याला काढायचे असले आणि तेव्हा जर ते मायनसमध्ये असेल तर आपल्याला मायनसमध्ये बाहेर नाही पडायचं आहे. म्हणजे मायनसमध्ये बाहेर नाही पडायचं, आपले पैसे त्याच्यात पडलेले राहिले तरी काही हरकत नाही. कारण की निफ्टी 20 जे आहे ना ते मागे येत नाही, कारण की या टॉपच्या 50 कंपनीज आहेत. निफ्टी 20 म्हणजे शेअर मार्केट मधल्या टॉपच्या 50 कंपनीज आहेत. आणि मार्केटला ह्या 1992-93 पासून या कंपन्या आहेत मार्केटमध्ये. आणि ह्या मार्केट जे आहे ते निफ्टीची आजची जी व्हॅल्यू आहे 21,000 रुपये, 21,853 रुपये, म्हणजे काल 22,000 गेलं होतं मार्केट. जेव्हा निफ्टी 20 पहिल्यांदा बनलं किंवा निफ्टी 50 पहिल्यांदा मार्केटमध्ये आलं तेव्हा त्याची व्हॅल्यू होती 1,000 रुपये फक्त. किती? 1,000 रुपये. आज 1,000 रुपयाचे किती झाले? 21,000 किंवा 22,000 म्हणू शकतो आपण. मार्केटला जाणं वरच आहे. एक म्हणतात ना, ओके, आपला जन्म झाला आपल्याला वरच जाणं आहे आणि मार्केटलाही वरच जाणं आहे. तो बिनधास्तपणे याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. फक्त मी सांगितलं त्या क्रायटेरिया प्रमाणे करा, त्याच्यात चुकायचं नाही. ओके. मीन टाइम काही क्वेरीज असली, काही कन्फ्युजन असलं, तुम्ही माझा नंबर मी दिलेला आहे सर्वांना, मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. कॉलचा सर टायमिंग असेच आहे सपोर्ट करत 3:30च्या नंतर. ओके, कॉल मला करायचा 3:30च्या नंतर. बोला. नाही सर, असेच सपोर्ट करत राहा म्हणजे आम्हाला बरं पडेल जरा. गुड, थँक्यू. येस, आता काही तुमचे क्वेश्चन असतील जे हे स्ट्रॅटेजी याबद्दल तुम्ही मला विचारा. ओके, तुम्ही वेळ दिलेला आहे तुमचा, त्या वेळेचा फायदा होईल याच्यात संबंधित विचारा. आणि हे करताना जर तुम्हाला जेव्हा कराल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. चेक केव्हा करायचा मी पुन्हा सांगतो, फ्रायडे, सॅटर्डे किंवा संडेला. काय चेक करायचं आहे? RSI ची जी व्हॅल्यू आहे ती किती असायला पाहिजे तेव्हा? 40 ते 50च्या मध्ये. 40 ते 50च्या मध्ये. 40 असलं तर फार चांगलं, 40च्या खाली असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं. ओके, 40 ते 50च्या रेंजमध्ये RSI ची व्हॅल्यू बघायची आहे आणि तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट करायची आहे. माझा नंबर मी दिलेला आहे, मला नंबरवरती कॉल करा. माझा सर, मी एक गुगल लिंक दिलेली आहे, मला तुमचे नक्की कमेंट्स आणि स्टार. बोला. बोला मॅडम. हॅलो सर. येस. सर मी तुमचा बेसिकचा क्लास केलेला आहे, प्रतिभा पवार. येस मॅडम, नमस्कार, कसे आहात? तुम्ही ETF दिलं होतं त्या दिवशी ग्रुपवर, PSU बँक वीजचं. बरोबर. माझं 15 दिवसात 15% रिटर्न क्या आहे बात त्याला. आहे. अरे बाय नाही बापरे. केलं, ते सेल नाही केलं सर आणखी. अजून सेल नाही केलं. गुड ना, काढून घ्या आता. ओके, ठीक आहे. 15% प्रॉफिट झालं, भरपूर पैसे दुसरे युटिलाइज करायचे ते. 15 दिवसात 15%. क्या बात आहे. मी सांगितलं ग्रुपमध्ये मी रिकमेंडेशन देत राहतो. हो, खूप छान. तुम्ही आता कुठला आहे काल मॅडम? परवा तुम्ही 2 नाशिकचे आहे ना? आय थिंक नाही तुम्ही. मी नगर, अहमदनगर. अच्छा, नगरचे आहे का? गुड मॅडम. चालेल, खूप छान वाटतो. पैसे कमावतात ना आपल्यामुळे, कोणाला पैसे मिळतात, खूप आनंद येतो त्या गोष्टीमध्ये. येस मॅडम, खूप छान. आणखी कुणाला? हॅलो. हॅलो. येस, बोला. हा सर, मला एक गोष्ट विचारायची होती, कारण मी जरा मिस केलं होतं सेक्शन. आता आलोय, जस्ट 15 मिनिटं झाले. तर टाटा मोटर्स मध्ये शेअर्स आता टाकू शकतो काय? टाटा मोटर्सचं काय नाही, पुढचं मी म्हणजे स्टॉकचं रिकमेंडेशन नाही देत सर. तुम्ही स्टुडंट आहे का? नाही सर, व्हायचं आहे मला स्टुडंट, प्लीज. कारण मी होतो. नाही, इथं नाही. मी 5 मिनिटात 10 मिनिटात तुम्हाला रिकमेंडेशन. प्लीज तुम्ही वाईट नको वाटू देऊ, पण एवढं सोपं नाही की तुम्हाला 5 मिनिटात मी समजू. मला तुमचं मार्केटबद्दल किती नॉलेज आहे मला हे पण तुमची पास्ट हिस्ट्री माहिती नाही सर. त्या बाबतीत मला माफ ओके. करा. ओके, प्लीज. ठीक आहे. दुसरा काही क्वेश्चन असेल तर विचारा. जे शिकवलं त्याच्या संबंधित क्वेश्चन असेल तर विचारा. सर, तुम्ही जे RSI 40 म्हटलात ना, हा, आपण जर इन केस RSI 40 ला इन्व्हेस्टमेंट केली आणि जर तो पुढे जाऊन RSI 30 किंवा त्याच्यापेक्षा पण डाऊन आला, तर मग आपली व्हॅल्यू म्हणजे आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू पण कमी होणार. कमी होईल. मी तेव्हा आणखी करायची इन्व्हेस्टमेंट, त्याच्यात ऍड करायचं. जर खाली जात असेल ना तर ऍड करायचं. ओके, कारण की तुम्ही कशावर गुंतवणूक करत आहात? तुम्ही पूर्ण मार्केटवर पैसा लावत आहात, पूर्ण मार्केटवरती, एका कंपनीवरती नाही. ओके, आणि मार्केटला वर जाणं आहे. मार्केट वरच जाईल कितीही जरी खाली गेलं. कोरोनात मार्केट किती 50% खाली गेलं, 50%. ओके, म्हणजे RSI तेव्हा 20 होता. किती? 20. इमेजिन करा. तरी मार्केट वरच गेलं ना, म्हणजे पण मार्केट कोरोनाच्या इन आधी केस होतं मार्केट. समजा हा.
धरून चला की अशी कंडिशन आहे की समजा आपण ते परत रिइन्व्हेस्टमेंट नाही करू शकलो, समजा 30 किंवा 30च्या लो हा आला हा 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 आणि रिइन्व्हेस्टमेंट केला, आपला फायनान्स नसेल आपल्याकडे इन केस, तर तर मग आपण थांबायचं, वेट मग वेट करायचं, हा तुम्ही तेच, मार्केट जाईल आणि आपण वेट ते किती करायचं. वेट करू शकतो ना. वेट करू शकतो, ते अनलिमिटेड. मी काय म्हणतो, तुम्ही टाका आणि 10 वर्षांनी बघा तुमची व्हॅल्यू हा वाढलेलीच हा असेल. तेच, मी मी हा हा रिलायन्सची तेच, गॅरंटी घेत नाही, मी टाटाची गॅरंटी घेत नाही, मी महिंद्राची गॅरंटी घेत नाही, कारण की त्या एक इंडिव्हिज्युअल कंपन्या आहेत. बरोबर, ते कंपनी आहे. पण निफ्टी बीचची का गॅरंटी घेतोय मी? कारण की इथं जे इन्व्हेस्टमेंट करत आहोत ते आपण पूर्ण मार्केटवर पैसा लावत आहोत, एका कंपनीवरती नाही लावत. जेव्हा आपण निफ्टी बीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना, तेव्हा आपला पैसा सर्व कंपन्यांमध्ये जाते. टॉपच्या 50 कंपन्या, शेअर मार्केटमधल्या टॉपच्या 50 कंपन्या. कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये? टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये दाखवतो मी तुम्हाला. टॉपच्या 50 कंपन्या: इन्फोसिस आहे, अदानी पोर्ट्स आहे, एलटी आहे, कोल इंडिया, एसबीआय, टाटा स्टील, कोटक बँक, टाटा कंझ्युमर, पॉवर ग्रिड, आयटीसी, सिप्ला, बजाज ऑटो, मारुती, डीव्ही स्लॅब. ह्या सर्व कंपन्या, तुम्हाला वाटते का ह्या कंपन्या बंद होतील? कोणाला वाटते का? नाही. नाही या कंपन्या पॉसिबल. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. बरोबर, किती सारे रोजगार देतात ह्या कंपन्या. तुम्ही अशा गुगलवर टाईप एटीएफ करा. किती आहेत म्हटलं तुम्ही? टोटल एटीएफ किती आहेत म्हटलं? मार्केटमध्ये 160 आहेत, पण आम्ही साधारण जे शिकवतो ते 40 ते 50 शिकवतो. आम्ही असे ईटीएफ निवडलेले आहेत जे ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. ओके, तेच. आणि ईटीएफ म्हणजे काय? जे एसआयपी वाले जे लोक जिथे गुंतवणूक करतात ना, एसआयपी वाले कुठं करतात? ईटीएफ मध्ये करतात. ते 20% 30% त्याच्यात घेतात, 50% घेतात, तुम्हाला 15% देतात. एक ईटीएफ आहे, त्याचं रिटर्न्स तुम्हाला मी दाखवतो. हा सीपीएससी ईटीएफ आहे. कुठला? सीपीएससी. या सीपीएससी ईटीएफ न 1 वर्षात किती रिटर्न्स दिले बघा? 1 वर्षात हे बघा, 1 वर्ष सिलेक्ट केलंय मी, किती दिले? अरे एक बापरे. 106% रिटर्न्स सीपीएससी ईटीएफ. आणि या सीपीएससी ईटीएफ मध्ये सर्व गव्हर्नमेंट कंपनीज आहेत. गव्हर्नमेंट कंपनी 50 गव्हर्नमेंट कंपनीज आहेत. 55 पैकी साधारण 10 ते 12 गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. सीपीएस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत. किती? तुम्ही जर तुमच्या एसआयपी वाल्यानं सीपीएससी मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याने तुम्हाला किती दिले असते? जास्तीत जास्त 15, 20, 25%. याच्यापेक्षा एसआयपी वाला देतच नाही. पण तुम्ही जर स्वतः डायरेक्टली केलं तर तुमचे किती झाले असते? 106%. ओके, ही पॉवर आहे शेअर मार्केटची. आणि म्युच्युअल फंडवाले काय करतात? त्यांचा पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात ना. ते कुठे करतात पैसे म्युच्युअल फंडवाले इन्व्हेस्ट? आपण त्यांना पैसे देतो, ते पैसे इथं इन्व्हेस्ट करतात, त्याच्यातून ते प्रॉफिट घेतात. काही आपल्याला देतात, काही स्वतः त्यांची फीस काढून घेतात. मग ते काम त्यांना दिल्यापेक्षा स्वतः करू ना आपण. स्वतः शिकून स्वतः करू ना. एवढं काही कठीण नाही. बरोबर, सोपं आहे. येस, आणखी काही क्वेरी असेल तर विचारा. तर आरएस तो 10 कंपन्यांमध्येच ऍड होतो ना? हा आरएस जर तुम्ही दाखवला हा, ETF मध्येच ऍड होतो ना? मी निफ्टी बीज वरती सांगितलं. ओके, मी व्हिडिओ पाठवणार आहे हा ग्रुपवरती, रेकॉर्ड करून. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा सर्व. ओके, कुठे ओके आवाज सर. चालू आहे? प्लीज बंद करा ना माईक. ओके, चालेल. कसं वाटलं सेशन सर्वांना? चांगलं एक वाटलं नंबर असेल तर सर. गुगलवरती मस्त वाटलं आम्हाला सर. नक्की रेटिंग करा. आणि तुमचे जे कोणी कलिग्स आहेत, फ्रेंड्स आहेत, गृहिणी आहेत, महिला आहेत, सर्वांना, घरच्यांना सांगा की शेअर मार्केटची का एक नवीन इन्कम सोर्स बनवा सर्वांना. ओके, खूप चांगली फील्ड आहे. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी कितीतरी वर्ष कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जॉब केलेला आहे. L&T, इंडियातली सर्वात टॉपची कंपनी, त्याच्यात मी नोकरी करतो, ती सोडली. मॉट मॅकडॉनल्ड ऑइल अँड गॅस मधली वर्ल्डची टॉप 3 मधली कंपनी आहे. मी कन्सल्टंट पण होतो. ओके, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांसाठी मी कन्सल्टन्सी करत होतो. कन्सल्टन्सी, मी ती जॉब सोडला. म्हणजे मी मार्केट शिकलो. त्या मार्केट शिकल्यानंतर म्हणजे कितीतरी वर्षांनी मी जॉब सोडला. म्हणजे मार्केटमध्ये एंटर केलं, लगेच नाही सोडला. प्लीज नोकरी सोडायचे विचार कोणी मनात आणू नका. ओके, मी 2007 ते 2018 पर्यंत जॉब केला. 18ला मी जॉब सोडला आणि 18 पासून कंटिन्युअसली मार्केटमध्ये आहे. त्याच्या आधी 2013ला मी काम करायला लागलो शेअर मार्केटमध्ये. 2012-13ला शेअर मार्केट विषयी मी पहिल्यांदा ऐकलं आणि त्याच्यानंतर तिथं काम करायला लागलो. 2018 पर्यंत मी फुल टाइम काम, जॉब करता करता काम करत होतो. जेव्हा माझं इन्कम जे आहे शेअर मार्केटचं माझ्या नोकरीपेक्षा जास्त झालं इन्कम शेअर मार्केट, तेव्हा मी नोकरी सोडली आणि मग मी हे काम करायला लागलो शेअर मार्केटमध्ये स्वतः. आणि मग मी घरी असायचो, होतो माझे मित्र नातेवाईक त्यांना मार्केटविषयी सांगायचो. त्या लोकांनी मला मग रिकमेंडेशन दिलं. त्यांनीच मला सांगितलं की तू शिकव, आम्हाला पैसे मिळत आहेत, बाकीच्यांना पण मिळतील. सो मग माझं अशा प्रकारे इन्स्टिट्यूट चालू झालं 2018 पासून. सो 2018 पासून मी कंटिन्युअसली कोचिंग देत आहे गुगलवरती, फेसबुकवरती आणि आमची वेबसाईट पण आहे, तुम्ही ती चेक करू शकता. चालेल.
खूप खूप धन्यवाद सर्वांचा. येस बोला. वेबिनार आहे. प्लीज मला ऐकून येत आहे. वेबिनार दर संडेला असतो. येस, वेबिनार अल्टरनेट संडेला असतो. ओके, अल्टरनेट. जे अटेंड केलं नाही त्यांनी हा वेबिनार दर संडेला असतो का? अल्टरनेट संडे, अल्टरनेट आज झाला तर त्याच्या पुढचे येणाऱ्या संडेला नाही, कदाचित एखाद्या वेळेस ठेवतो अल्टरनेट संडे, एक सोडून एक, दुसरा चौथा. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, नमस्कार. हा, माझा एक प्रश्न होता सर. येस मॅडम, बोला ना. माझा तुमचं नाव मॅडम? दीपाली चव्हाण, बारामती. ओके मॅडम, बोला. हा, माझा मुलगा हर्षद चव्हाण कम्प्युटर सायन्सच्या सेकंड इयरला आहे. व्हेरी गुड. हा, तर माझं खूप दिवसापासून चाललंय, म्हणजे माझा ह्याच्यावरती बिलकुल विश्वास नव्हता, मी करू देत नव्हते त्याला. 2 वर्षापूर्वी म्हणायचा मला करायचंय म्हणून. ओके. हा, तर मग मी स्वतः एक नाही का समाजसेविका मैत्रीण आहे माझी, गुड, तिने अटेंड केलं होतं महिलांसाठी. तेव्हा मग मी गेले, चला म्हटलं बघावं काय खूप दिवसापासून चाललंय शेअर मार्केट शेअर मार्केट. माझे मिस्टर पण म्हणायचे, पण विश्वास नव्हता. ओके. आमच्या इथे थोडेसे काहीतरी कोइन्सिडंट झालते, काही झाले मोठे ना. लोकांचे. हा, ते पण मी तुम्हाला हा उदाहरण देतो. छान, हा, सांगा, तर बोला मॅडम. मग तर मग त्याच्यामुळे मी मुलाला लांबच ठेवलं, की नको बाबा, की म्हणजे आपल्यासाठी नाहीये हे आणि अच्छा. नको. तेव्हा मग मी क्लास जॉईन केला 10-15 दिवसाचा. हा, बरोबर. तेव्हा मग मला समजलं की अभ्यास न करता केलेला शेअर मार्केट म्हणजे सट्टा, करेक्ट. अभ्यास आणि न करता अभ्यास करून केलेलं म्हणजे एक लॉंग बिझनेस, बिझनेस आहे इन्व्हेस्टमेंट तो. किंवा बिझनेस. हा, म्हणजे बिझनेसचा सोर्स. मग ते बरोबर. कळाल्यावरती मला असं वाटलं की मुलाला करायला लावावं. गुड. तर मग पुण्यामध्ये त्याने क्लास जॉईन केला, तर त्याला ओके. काही प्रॉपर एज्युकेशन दिलंच नाही, ओके. हो, नाही बाय का, बाय. म्हणजे फीज घेऊन पण. हा, हा तर हा. मग मला असं म्हणायचं की मी ऑनलाईन क्लास तुमचा जॉईन करायला म्हणजे लावू शकते का त्याला? नक्की हा मॅडम, नक्की. म्हणजे जोपर्यंत मुलाचं तुम्हाला असं समजणार नाही तोपर्यंत आम्ही शिकवत राहतो. मी काय बोललो नाही. की आमचं समजेपर्यंत आम्ही शिकवतो. तुम्ही इथं हो शिकण्यासाठी नाही येत आहात, तुमचे पैसे हो कमावणे उद्देश आहे, तर आम्ही ते चालू हो करून देतो तुमचं. हो हो तुम्ही पैसे आणि कमावणार. हा, बोला. आणि दुसरं म्हणजे नाही का, म्हणजे तो कम्प्युटर सायन्सच्या 2ऱ्या वर्षाला आहे, तर माझे मिस्टर म्हणतात की नको त्याचा माइंड डायव्हर्ट करू त्याला आता. ते मग पण मला ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे, हा, तुम्ही गृहिणी आहात की जॉब करता? गृहिणी आहे मी. माझं रिकमेंडेशन राहणार की तुम्ही शिका आधी, तुम्हाला ओके. कळेल ते, आणि मग तो व्यवसाय आहे. मग त्याने तुमच्या मुलांना नाही केले तरी चालेल, तुम्ही शिकले, तुम्ही त्याला शिकू शकता. तुम्ही शिकले स्वतः तर त्याला शिकू शकता. सध्या त्याला तिथं फोकस अच्छा, करू द्या. ओके. ठीक. म्हणजे तुम्हाला माहिती राहील, आणि जेव्हा तो कॉम्पिटंट होईल, म्हणजे जेव्हा त्याच्या व्हॅकेशन चालू होतील, म्हणजे हा, सुट्ट्या वगैरे, त्याला सुट्ट्यांमध्ये करू द्या. आता एक्झामचे पिरियड्स आहेत, एक्झाम मध्ये नका करू देऊ. आमचा क्लास दर महिन्याला असतो. तुम्ही शिका. जर तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला ठीक वाटलं, जमू शकते, तर त्याला त्याला तुम्ही घरी शिकू शकता. आणखी ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी मग तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता. ओके. मी माझं रिकमेंडेशन तुमच्यासाठी आहे. 6-7 महिन्यापासून बघते तुमचं वेबिनार वगैरे, व्हेरी आणि गुड. मला मेसेज पण येतात, पण मी म्हणजे नाही एवढं सिरियसली लक्ष दिलं, ओके कारण म्हटलं खूप ऑनलाईन असतात ओके. आणि गुड. काही नाही, फक्त बिझनेस साठी करतात. पण मला ओके. जेन्युइनली तुमचं आवडलं, थँक्यू. म्हणून मी आता कॉन्टॅक्ट केलं येस मॅम, तुमच्यासोबत. थँक्यू. खूप आभारी आहो मॅडम. आम्हाला मोटिवेशन मिळते तुमच्या अशा फीडबॅक. ओके बरोबर, ओके तुम्ही करा मॅडम. ओके. ओके. आमची जबाबदारी आहे नक्की. तुम्हाला ट्रेन करून देण्याची. हो, आता नक्की एक नक्की सांगतो, सर, मॅडमनी पूर्ण. एक पॉईंट काढला की खूप सारे लोक फसवतात. फसवतात, मी मान्य करतो, फसवतात, 100% फसवतात. आता एक सांगा, तुम्ही कधी हे ऐकलंय का एखाद्या बिल्डरने लोकांना फसवले म्हणून? ऐकलंय का? हो गट. तुम्ही कधी ऐकलंय का एखाद्या प्लॉटवाल्या जे करतात ना प्लॉटिंग, त्यांनी फसवलं लोकांना? हो ऐकलंय. मग तरी पण लोकांनी तिथं काम करणं बंद केलं का? घरं घेणं सोडले की प्लॉट घेणं नाही सोडलं लोकांनी? नाही नाही. त्याच्यावर लोकांनी उपाय शोधला. काय शोधला उपाय? की चांगले पेपर चेक करायचे त्या व्यक्तीचे. तो बिल्डर जे विक्रीसाठी फ्लॅट काढत आहे ते खरंच लिगल आहेत का, त्याच्या बिल्डरचे पेपर्स, त्याच्याकडे परमिशन आहे का म्युन्सिपलची, त्याची जी पार्टनरशिप कोणासोबत झालेली आहे ती बरोबर आहे का, त्याचं कन्स्ट्रक्शन खरंच चांगल्या क्वालिटीचं आहे का, एखादा प्लॉट जर कोणी विकत असेल तर प्लॉटचे पेपर्स बरोबर आहे का, त्याच्या हा नावानं तो प्लॉट्स आहे का, आपण हे चेक करतो आणि नंतर तिथं काम करतो. हा फसवणूक हा प्रकार काही शेअर मार्केट याच्यातच नाही, सगळीकडेच आहे. पण आपल्याकडे त्याच्यावर सोल्युशन आहे ना, की येस मला ते बरोबर चेक करायचं आहे, त्याच्यावर करायचं. लोकांनी घर घेणं सोडलं का? घेतात ना लोक. मग काय करतात, चांगला माणूस निवडतात, अभ्यास करतात, त्यांना जे चेक करायचं आहे त्याच्याकडून त्या सर्व गोष्टी चेक करून घेतात, नंतर लोक त्यात काम करतात. डोळे बंद करून जर तुम्ही कुठेही पैसे देत असणार तर तो सट्टाचा आहे. आपलं काम आहे, आपण पैसे देतोय, सर्व गोष्टी विचारणं, चेक करणं, त्याच्यानंतर गुंतवणूक करणं. मग ती गुंतवणूक 1 रुपयाची असो की 1 कोटी रुपयाची असो, पैसा पैसा आहे शेवटी. आपल्या मेहनतीचा पैसा आहे, आपला काही चोरीचा पैसा नाही, किंवा आपल्याला काही पावसासोबत पैसा येत नाही आपल्या घरावर.
बरोबर. तो मेहनतीचा पैसा तुम्ही जिथं देणार ना, तो तुमचा अधिकार आहे. आपल्याला कायद्याने सगळे अधिकार दिलेत आणि आपण लकी आहोत की आपण स्वतंत्र देशात आहोत. एवढे बोलण्याचे अधिकार आहेत आपल्याला, बरोबर. बाकी देशात एवढे अधिकार नाहीत बोलायचे. सो आपण त्या गोष्टीला युटिलाइज केलं पाहिजे. मी या मताचा आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. थोडं तुम्हाला ऑड वाटू शकते, पण जिथं पैसा देतोय आपल्याला पूर्ण अधिकार आहे विचारण्याचा. आणि मी सांगतो ना, फसवणूक काही ही या फील्डमध्येच नाही, प्रत्येक फील्डमध्ये होते ना. प्रत्येक फील्डमध्ये लोकांनी आपण ते काम करणं सोडलं का. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायला जाता, मग त्या हॉटेलचं जेवण तुम्हाला आवडत नाही, त्यांना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवण दिलं नाही, मग आपण हॉटेलमध्ये जेवण करणं सोडून दिलं का. नाही. दुसऱ्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये जातो, ती पण तर फसवणूक झाली ना. त्या ठिकाणी हो. जातो का पुन्हा आपण तिथं. नाही. एखाद्या टॅक्सीत ऑटोत गेलो आपण, त्यांनी आपल्याला चांगली सर्व्हिस दिली नाही, आपण टॅक्सीत ऑटोत बसून सोडून दिला का. नाही. दुसरी एखादा मोबाईल घेतला आपण कंपनीचा, त्या मोबाईल कंपनीनं फसवला आपल्याला, पुन्हा आपण त्या कंपनीचा मोबाईल घेऊ का. नाही. आपणही घेणार आणि दुसऱ्याला पण रिकमेंड करणार आहे. ठीक आहे. आपल्याला धक्का एकदाच लागतो, याचा अर्थ हा नाही की पूर्ण इंडस्ट्री बदनाम आहे म्हणून. हो, नक्कीच. बरोबर. हा अप्रोच आपला असला पाहिजे. आपला अप्रोच असला पाहिजे. मी हे म्हणत नाही की याच्यात होत नाही म्हणून, मी 100% म्हणतो होते, पण बाकी सर्व क्षेत्रामध्ये पण होते. पण जसं आपण चेक करतो, जसं आपण बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये चेक करतो, बाकीच्या फील्डमध्ये चेक करतो आणि चेक करून किंवा कोणाला विचारतो. आता विचारायचं आपल्याला, कोणाला विचारायचं, आपल्याकडे गुगल आहे. गुगलवरती लोक रेटिंग करतात, बरोबर. जेन्युइन रेटिंग आहे सर्वांची, बरोबर. चुकीची रेटिंग केली तर गुगल बॅन करतं. गुगल ओळखते सर्व. गुगल जर आपले सर्व जर गोष्टी आपल्याला फिल्टर करून देते, एवढी मोठी कंपनी आहे, अब्ज कोटी रुपयाची, एवढे एक्सपर्ट सायंटिस्ट त्यांच्याकडे बसलेले आहेत, तिथं चुकीची माहिती बिलकुल ती येऊ देत नाहीत, बरोबर. सो कुणी तिथं आपण चेक करू शकतो ना. जसं आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं आहे, आपण आपल्या एखाद्याला विचारतो, यार कुठली हॉटेल चांगली आहे जेवण करण्यासाठी मला सांग. आपण विचारतो, त्याच्यानंतर तिथं जातो ना. पण मग इथं आपण कुठं क्लास करताना कोणाला विचारू शकतो किंवा गुगलवरती आपण व्ह्यूज चेक करू शकतो त्यांचे, की यांचं ओपिनियन काय आहे, लोकांचं काय मत आहे त्यांच्या क्लासविषयी. तिथं तुम्ही जाऊ शकता पुढे, बरोबर. हे सर्वांसाठी सांगतोय मी. ओके. मॅडमने विचारलं तर छान केलं तुम्ही, छान डेअरिंग केली. हे बाकीच्यांसाठी पण सांगतो. मी म्हणत नाही की फसवणूक होत नाही म्हणून, होते. चालेल. येस. आणखी काही क्वेश्चन असेल तर विचारा. बोला. मी पण सर एका रिकमेंडेशनवरच क्लास जॉईन केला. मला मीटिंग लिंक पाठवली तुमची झूम लिंक, त्या दीपाली काळे मॅडमने. ओके. जॉईन केला. तुमच्याबद्दल मी बरंच ऐकलं त्यांच्याकडनंच. व्हेरी गुड. त्यांनी आता लिंक पाठवली, म्हणाले जॉईन करायचं वेळ असेल तर. येस लगेच केला. येस. गुड. थँक्यू. आवडलं मला ऍक्च्युली. येस. थँक्यू सो मच. तुम्ही कुठे राहता सर. मी मुंबई. अच्छा, मुंबईला. व्हेरी गुड सर. येस. ते आहेत मॅडम बोलल्या पण मगाशी, ते मॅडम आणि सर दोघं पण माझ्यासोबत आहेत अटॅच झालेले. चालेल. आणखी काही बोलायचं असेल तर सांगा. आपण नेक्स्ट 2-3 मिनिट्स मध्ये आपला वेबिनार बंद करू. काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आणि बिनधास्त बोलायचं. ओके. तुमचं नुकसान जरी झालेलं असेल, लॉस झालं असेल, तरी पण मला विचारायचं. बरेच जण माझ्याकडे येतात, सर आमचा लॉस झालेला आहे खूप. तर मी पर्सनली कॉल करेन तुम्हाला. येस. शुअर शुअर शुअर. नक्की सर. माझा नंबर आलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन आहे सर्वजण. सर तुम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी पर्टिक्युलर तुमचा टाइम प्लीज संडे सॅटर्डे तर कधीही करू शकता. बाकी वर्किंग डेज मध्ये तुम्ही 3:30 नंतर कॉल करू शकता. 3:30 ते 6च्या दरम्यान. 3:30 ते 6च्या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता. चालेल. सर्वांचं मनापासून आभार मानतो मी. तुम्ही वेळ दिलेला आहे. वेळेचं होप की त्या वेळेचा सदुपयोग झाला असेल सर्वांचा. व्हिडिओ पाठव. येस. मी व्हिडिओ पाठवतो ग्रुपवरती. व्हिडिओ बघा सर्वजण. ओके. हॅलो सर. येस. बोला. सर तुम्ही म्हटले होते आम्ही बेसिक क्लास केला, त्याच्यानंतर तुम्हाला ईटीएफचं मी एक येस. बाकी आहे ते अजून. ओके. थोडंसं बजेट होतं ना, तर बजेट मला या महिन्यात एक क्लास घ्यायचा होता. तो बजेट होता, तर मला थोडं बजेटचा अभ्यास करायचा होता, त्यामुळे मी ते करता आलं. या आठवड्यात होईल मॅडम ते. हो हो. ग्रुपवर टाकताल ना. येस येस. या आठवड्यात होईल मॅडम. ओके. चालेल. थँक्यू सो मच सर्वांना. सर्वांचा आभार आणि लवकर जॉईन करा क्लास आणि एक नवीन जर्नी चालू करा सर्वजण. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. हॅपी संडे.